देण्यासाठी मी सर आणि मॅम यांना विनंती करतो. तर आपल्याला जे आज गेस्ट लाभलेले आहेत, व्याख्याते लाभलेले आहेत, वक्ते लाभलेले आहेत, ते स्थापत्य अभियंता व इतिहास अभ्यासक आहेत. 2014 मध्ये NDMBP येथून त्यांनी सिव्हिल इंजिनियर ही पदवी घेतलेली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला ते ॲज अ लेक्चरर म्हणून कार्यरत असतात. महाराष्ट्र राज्य सेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे देखील ते ॲज अ लेक्चरर म्हणून कार्यरत असतात. ग्रामाभिमान मंच पळसे येथे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम समवेत नुकतीच पार पडलेली त्यांची छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा जगण्याची ही वैचारिक व्याख्यानमाला देखील प्रसारित झालेली आहे. अनेक संस्थांसाठी स्वाट व स्मार्ट यावर आधारित प्रभावी व्याख्याते म्हणून सुद्धा ते सुप्रसिद्ध आहेत. इतिहास, भारतीय राज्यघटना व मराठी साहित्य यांचे देखील ते गाढे अभ्यासक आहेत. त्याच समवेत हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्य 6 जून 1674 हे ऐतिहासिक तर यू जस्ट फील अप्रिशिएटेड हे काव्यात्मक ग्रंथ त्यांचे लवकरच प्रकाशित होणार आहेत. असे लेखक, कवी, स्थापत्य अभियंता व इतिहास अभ्यासक सन्माननीय प्राध्यापक सुनील सोमनाथ आगळे सरांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय घनश्यामजी हेमाडे सर व हेमाडे मॅम यांना विनंती करतो. सगळे स्थिर स्थावर झाले अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करतो. कृपया जितका शांततेने तुम्ही ऐकाल तितका पद्धतशीर व्यवस्थित मला शिवाजी महाराजांचा तुम्हाला अभिप्रेत असलेला इतिहास मांडता येणार आहे. सुरू करतोय. जे जे आपल्याशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची ही काव्यपंक्ती. आज मी इतिहास मांडायला इथे जरी प्राध्यापक सुनील आगळे म्हणून उभा आहे, पण ती माझी जबाबदारी, ते कर्तव्य म्हणून इथे उभा आहे. मला जे माहिती आहे ते जर मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवलं तो स्वार्थ ठरेल. ते जर मी इतरांपर्यंत पोहोचवलं तर ते माझं ज्ञान ठरेल. या भूमिकेतून मी आज इथे उभा आहे. आनंद ॲग्रो केअर नाशिक यांनी या ठिकाणी आज उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. आनंद ॲग्रो केअरचे संचालक, सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व श्रीयुत घनश्याम हेमाडे सर, त्याचसोबत आनंद ॲग्रो केअरच्या सहसंचालिका सौ शोभा हेमाडे मॅडम, त्याचसोबत आनंद ॲग्रो केअरचे मार्केटिंग हेड महाराष्ट्र राज्य श्रीयुत आघाव सर, सर्व कर्मचारी, सर्व शिवप्रेमी सगळे लोक आणि मित्रपरिवार इथे उपस्थित. आनंद ॲग्रो केअर व्यतिरिक्तही जे शिवप्रेमी उपस्थित आहे त्यांनीही बसण्यास हरकत नाही. शांततेचा भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. आनंद ॲग्रो केअरने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव एका अनोख्या पद्धतीने पार पाडायचा आहे. सर्वांची एकजूट दिसली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्यामध्ये ज्या विचार पेरले, हा त्यातलाच एक विचार मला तरी वाटतोय. त्या एकजुटीतून, त्या एक संघटनेच्या भावनेतून आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. इथे आनंद ॲग्रो केअर आणि मी सुनील आगळे यांच्या वतीने एका ह्या अभिनव उपक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करतो. पुढचा 1.5 तास आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभ्यासणार आहोत. पहिलीच एक कबुली देतो, कदाचित भाषण हे अंगावर शहारे असणारं नसेल, कारण हे भाषण व्याख्यानच नाही आहे. पण माहिती जितकी मला पोहोचवता येईल तितका पोहोचण्याचा मी प्रयत्न करेल. सेशनच्या उत्तरार्धामध्ये शेवटी ज्याला प्रश्न असेल त्याने हात वरती करायचा, माईक घ्यायचा, प्रॉपरली तुमचे जेही प्रश्न असतील, इतिहास कोणताही घ्या, मला जे माहिती आहे त्यातून मी माझा प्रामाणिक प्रयत्न करेल तुमच्या शंकेचं निरसन करायला. ठीक आहे, तोपर्यंत कोणीच बोलणार नाही. तुमचे प्रश्न असतील मांडून ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या जगण्याची प्रेरणा. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की सगळ्यांना इथपर्यंत कळालंय, सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराज ही जगण्याची प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतूनच आपण हे सगळे इथे एकत्रित झालोय. आता त्याच्या पुढे जाऊन एका पावलावर एक पाऊल पुढे जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष राजा.
जे संघटन असतं आणि जो प्रजाहितदक्ष असतो तर ते संघटन टिकतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी दाखवून दिले. आज आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून हेमाडे सर आपल्याला दाखवून देत आहे. त्या प्रेमापोटी सर्वांसाठी ही सहल आयोजित केली. जितकी मला माहिती मिळाली की मागच्या वर्षी आनंद ॲग्रो केअरतर्फे एक क्रिकेट मॅच आयोजित केली गेली होती, बरोबर, लीग पूर्ण आयोजित केली होती. हे कशासाठी आहे? सरांना काही दुसरे काम नाही का? यातून प्रत्येकातला प्रेरित करायचंय, तुम्हाला ब्रेक द्यायचा आहे. क्रिकेटचं तुमचं जसं मी इतिहास सांगायला उभा आहे तसं तुम्हाला आनंद ॲग्रो केअरला एक इतिहास क्रिकेटचा आहे असं म्हणू. मागच्या वर्षीचा क्रिकेट प्रत्येकाच्या आवडीचा असं समजतो आणि त्या लागून एक उदाहरण देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. सचिन तेंडुलकर क्रिकेटचे भगवान, गॉड, काही म्हणा, सगळ्यांना माहिती, बरोबर. क्रिकेटला 200 वर्षाचा इतिहास आहे. इतिहासातच घेऊन जातो परत क्रिकेट आपण. क्रिकेटला 200 वर्षाचा इतिहास आहे, पण त्या 200 वर्षामध्ये 200 धावा वन डे क्रिकेटमध्ये घडायला 200 वर्ष लागले. 2010 साली सचिन तेंडुलकर यांनी त्या 200 धावा केल्या, बरोबर, वन डे क्रिकेटमध्ये, बरोबर सांगतोय. तोपर्यंत कोणाला जाणीवच झाली नव्हती की आपण वन डे क्रिकेटमध्ये पण द्विशतक करू शकतो, बरोबर. जगाच्या पाठीवर तो विक्रम केला सचिन तेंडुलकर यांनी. पण त्याच वेळेला झालं काय, त्यांनी त्यांचं द्विशतक केलं आणि त्यांची नॉटआउट जी इनिंग खेळून ते गेले. त्यांनी त्यांचं काम केलं, भारत मॅच जिंकला वगैरे वगैरे सगळं झालं. पण त्याच वेळेला ते बॅटिंग करत असताना नॉन स्ट्राईक एंडला कोण उभा होता? वीरेंद्र सेहवाग. त्याला जे पाहिजे त्याने उचललं आणि त्यानंतर 2012 साली वीरेंद्र सेहवागने जगातलं दुसरं द्विशतक ठोकलं, 219 रन, बरोबर. सचिन तेंडुलकरने वीरेंद्र सेहवागला सांगायची गरज नसेल पडली, त्याने उचलायचं ते उचललं, त्याने जी प्रेरणा घ्यायची ती घेतली. सचिनने द्विशतक केलं, ठीक आहे, सेहवागने द्विशतक केलं, ठीक आहे. या दोघांनाही खेळताना पॅव्हेलियनमध्ये एक पठ्ठा बघत होता, रोहित शर्मा त्याचं नाव. पुढे जाऊन त्याने 1 नाही 2 नाही 3 द्विशतक केले, 264 त्याचा हायएस्ट स्कोर, अजूनही नॉन ब्रेकेबल आहे. सचिन तेंडुलकर त्याचं काम केलं, निघून गेला. सेहवागने त्याचं काम केलं, निघून गेला. रोहित शर्मा अजूनही खेळतोय. अजूनही आपल्याला अपेक्षा की चौथंही द्विशतक रोहित शर्मा झळकावून जाईल का? हे कशामुळे झालं? एका प्रेरणेने झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं त्यांच्या गुणांमधून एक वारसा घालवून दिला, स्वतःच्या व्यक्तिमत्वातून एक आदर्श उभा केला, सचिन तेंडुलकरने त्याच प्रकारे केलं. सेहवाग, रोहित शर्मा यांनी तो आदर्श घेतला, पुढची पिढी घेतच राहील. हे असतं प्रेरित करणं, हे असतं आदर्श घालणं, हे असतं मार्गदर्शन करणं. प्रत्येक वेळेस बोलायचीच गरज नाही पडत. हा शिवजयंतीचा उपक्रम आपणही तेच म्हणू शकतो की हा तुम्हाला प्रेरित करण्यासाठी, तुमच्या पुढे एक आदर्श सेट करण्यासाठी. तुम्ही कदाचित पूर्ण मागचे 364 दिवस, आजचा 365वा दिवस सुरू होईपर्यंत ती आठवण अनेकदा उच्चारली असेल, बोलली असेल की काय मॅच झाली होती, जो जिंकला असेल, कोण सामनावीर असेल, कोण मालिकावीर असेल, त्याने अनेकदा ती ट्रॉफी बघितली असेल, फोटोज बघितले असतील. आजचा हा दिवस तसाच काहीतरी संस्मरणीय बनवायचा आहे की जेणेकरून ही ऊर्जा आपल्याला पुढचे 365 दिवस टिकली पाहिजे. पुढच्या 19 फेब्रुवारी 2023ला सर आहेच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. ती तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही माध्यमातून शिका, क्रिकेटच्या इतिहासातून शिका किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिका, शिकणं महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज डोक्यावर खूप घेतले, आता डोक्यात घ्यायची गरज निर्माण झाली. मागच्या पिढ्यांना दोष देत बसायचा नाही. आपण शिकलेलो, आपण सुशिक्षित आहे, ही आपली जबाबदारी बनली. शिवाजी महाराज कोणा दुसऱ्यासाठी शिकू नका, कोणाला सांगायसाठी नंतर. स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल व्हायला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शिकायचे. गेली 350 वर्ष झाले या महाराष्ट्राच्या मातीवर, या हिंदुस्थानच्या मातीवर दुसरं नाव दिसत नाही. तुम्ही म्हणाल काय बोलताय सर, काय सांगताय? पुराव्यासहित सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज 1630चा जन्म शिवनेरी किल्ल्यावर, बरोबर. शिवाजी महाराजांनी तयार केले, कान्होजी जेधे शहाजीराजेंनी पाठवले होते, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, जीवा महाला, बाजी फर्जंद, कोंडाजी फर्जंद, हिरोजी फर्जंद, बाजीप्रभू देशपांडे, किती नावं घ्यायचे. हे सगळे कुठून उभे राहिले, कोणासाठी उभे राहिले? छत्रपती शिवाजी महाराज जिवंतपणी प्रेरणा देऊन उभे केलेले माणसं. आपल्या दुर्दैवाने वयाच्या 50 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. याच पट्टा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज शेवटचे येऊन गेल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू होतोय. म्हणून या किल्ल्याचं महत्त्व आणि म्हणून या जागेची निवड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य निर्माण करायचं काम थांबलं का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंतपणे जे माणसं तयार केले त्याच्याच तोडीचे माणसं त्यांच्या मृत्यूनंतरही उभे राहताना दिसत आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज
युवराज्ञी येसूबाई, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हंबीराव मोहिते, किती नावं घ्यायचे. यांचाही कालांतराने मृत्यू झाला. छत्रपती राजाराम महाराज, हंबीराव मोहिते यांची लेक छत्रपती शिवाजी महाराज यांची धाकली सून तारा राणी उभी राहिली त्याच ताकदीने. त्याच्यानंतर पेशवे पुढे आले. बाळाजी विश्वनाथ असेल, थोरला बाजीराव असेल, इंदोरचे होळकर झाले, ग्वाल्हेरचे शिंदे झाले, वडोदऱ्याचे आपले गायकवाड झाले, नागपूरचे भोसले झाले. सगळीकडे माहोल उभा राहिलाय. काय? फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हे सगळे उभे राहिले. मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले असतील, नंतर प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज 17व्या शतकात आणि 18व्या शतकात पण. तुम्ही म्हणाल मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर इंग्रजांनी आपल्यावर अतिक्रमण केलं. पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे महादजी शिंदे, अहिल्याबाई होळकर, नंतर नाना फडणवीस, हे सगळे माणसं कोणत्या प्रेरणेने उभे राहिले? छत्रपती शिवाजी महाराज. बरं, त्यानंतर इंग्रजांनी आपलं राज्य घेतलं. पण त्यानंतर सुद्धा इंग्रजांच्या विरोधात जो लढा उभा केला त्याला आपण म्हणतो आपल्या सोप्या भाषेत 1857चा उठाव. बरोबर? प्रेरणा कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराज. कसे? पेशव्यांचे पुढचे वारसदार नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे कोण होते? रंगोजी बापू गुप्ते. प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या स्ट्रॅटेजीमधून शिकून पुन्हा तो 1857चा उठाव करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या शतकात आलोय, त्याच वेळेला उभे राहताना दिसत आहे महात्मा फुले, ज्यांनी मुंबईचं, ज्यांना अनभिनिक्त सम्राट म्हटलं जातं, जगन्नाथ शंकर सेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, त्यानंतर शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सगळ्यांची प्रेरणा कुठे होती? छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज लोकशाही स्वीकारल्यानंतर सुद्धा जरी ही राजेशाही होती म्हणा, त्याला काही नाव द्या, पण प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घ्यावी लागते. आज एक राजकारणी, एक व्यासपीठ नाही, ते सांस्कृतिक असू द्या, साहित्यिक असू द्या, राजकीय असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो कार्यक्रम, ते व्यासपीठ पूर्ण होत नाही. का? पेरलंय तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि आजही आपल्याला शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज तितकीच प्रेरणा देते जितकी ते 1630 ते 1650च्या काळामध्ये देत आहे. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज सांगायला एक सिव्हिल इंजिनियर तुमच्या पुढे उभा आहे. मी सिव्हिल इंजिनियर, याचं काहीच कौतुक नाही, पण तो अभ्यास प्रत्येकाने करायला पाहिजे. का बरं? जो माणूस 350 वर्षापासून प्रेरणा देतोय, तो इथून पुढे 3500 वर्ष देत राहिला पाहिजे. आणि दुसरं कोणाला डोक्यावर घ्यायचं असेल तर त्याचे तुम्हाला फायदे तोटे, त्याच्या तितक्या किमती पण चुकवावे लागतात. एकच आई वडिलांनंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे चौथे तुम्ही असले पाहिजे, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज देत आहे. बस, बाकी कोणाला बघायची गरज नाही. आपलं काम प्रामाणिकपणे करा. छत्रपती शिवाजी महाराज चालता बोलता लावून ठेवा. आपण प्रत्येकजण मराठी भाषा बोलतो. मराठी भाषेचं व्याकरण लिहिणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये, एकदा त्यांना विचारलं गेलं की शास्त्रीजी, तुम्हाला तुमचं वर्णन तुम्ही स्वतःचं एका वाक्यात कसं कराल? तुम्ही मराठी भाषेचे जाणकार. शास्त्रीजी म्हणताय की मला मराठी भाषेचा शिवाजी व्हायचंय. म्हणजे काय? जर मी एक सांगितलं आणि पुढे काहीच बोललो नाही, सेंटीमीटर, मीटर, फूट, किलोमीटर, अंदाज लागेल का? त्याला काय लागतं? युनिट, परिमाण मराठी भाषेमध्ये. त्या प्रकारे शास्त्रीजी सांगताय की मला मराठी भाषेचं शिवाजी व्हायचंय. म्हणजे काय? शिवाजी कोणी एक व्यक्ती नाही, शिवाजी कोणी एक वक्तृत्व नाही, नेतृत्व नाही, कर्तृत्व नाही. मला ज्या प्रांतामध्ये, ज्या विषयामध्ये काम करायचं तिथलं मला शिवाजी होता आलं पाहिजे, हे शास्त्रीजी दाखवून देत आहे. त्यातूनही आज शिकायची गरज आहे. तुम्ही एका संघटनेमध्ये काम करताय, एका कंपनीमध्ये काम करताय, जी जबाबदारी तुम्हाला अलॉट करून दिली ती तितकी प्राणपणाने घेणं, तिच्यामध्ये आपलं नेतृत्व क्षमता दाखवणं, आपल्यावर जे विश्वास दाखवतात त्यांच्या विश्वासाला पात्र होणं, ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन आहे. शिवाजी महाराज जर अंमलात आणायचे असतील, शिवाजी महाराज जर खरं रोजच्या आयुष्यामध्ये अंमलात आणायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पैलूकडे बारकाईने बघितलं गेलं पाहिजे. काय होते शिवाजी महाराज? शिवाजी महाराज सगळं वारसा हक्कात मिळालं का? नाही मिळालं. तितका संघर्ष करावा लागला. बरोबर आहे? आपल्याला छोट्याशा गोष्टी, शाळेपासून असतील, कॉलेज वयामध्ये असेल किंवा आता काम करताना असेल, छोट्या छोट्या गोष्टींचा आपण बुमरँग करून घेतो. मला खूप प्रेशर आहे, मला खूप दडपण आहे. विचार करा, आज आपण गाडीमध्ये बसून इथे पायथ्याशी आलो, फक्त एवढा
पॅच चढताना आपल्याला किती कष्ट जाणवले. स्वराज्य उभं केलं, काहीच तंत्रज्ञान नव्हते तेव्हा, लाईट नव्हते, माईक नव्हता, कुठलं इंधन नव्हतं. त्या काळामध्ये मोहिमा स्वतंत्रपणे लढल्या जात होत्या, जिंकल्या जात होत्या, सगळी आखणी केली जात होती. वायरलेस नव्हतं किंवा काहीच नव्हतं, तरी गुप्तपणे समाचार पाठवले जात होत नव्हतं. हे त्यांचा ग्रेटनेस आहे. आणि म्हणून आजही जगण्याची प्रेरणा कोण देत आहे? छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणाची जगण्याची प्रेरणा ही फक्त तलवारीतून, ढालीतून आणि घोड्यावरून नाही देते. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले म्हणजे जवळपास 18,000 दिवस छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते. त्यातले जवळपास फक्त 2 वर्ष शिवाजी महाराज हे मोहिमेवर होते, रणांगणावर होते, युद्धात होते. उरलेले 16,000 दिवस छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासोबत किंवा कारभार करताना दिसले. म्हणजे काय? आपल्याला मग शिवाजी महाराज फक्त ते 2000 वर्षातलेच का लक्षात ठेवतोय? म्हणून आज मी इथे विषय घेतलाय, छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहित दक्ष राजा. 2000 दिवस मोहीम केली, 16,000 दिवस ते रयतेची काळजी घेताना दिसत आहे. माझ्या स्वराज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, इथपर्यंत काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेते. तुम्हाला काय वाटतं? आपण जर सरांना विचारलं, घनश्याम सरांना, की इतकी टीम उभी करायला किती कष्ट लागले, तर ते सांगू शकतील. लाखभर सैन्य शेवटपर्यंत 350 किल्ले जमावताना त्या माणसाला काय लागलं असेल? मी माणूस म्हटलो, देव म्हटलो नाही. देव केला ना, नारळ फोडतो आपण आणि सोडून देतो. दसऱ्याला झालं का डायरेक्ट दिवाळीला जायचं, आणि दिवाळी झाली का होळीला जायचं. नंतर त्या मूर्तीवर काय, कोण काय करतंय काय कोणी बघायला जात नाही. चमत्काराखाली आपण सगळं लपवून टाकतो. माणूस होता हाडामासा तुमच्या माझ्यासारखा. पण परिस्थिती अशी घडून आली का त्यांना स्वतःचं स्वराज्य उभं करावं लागलं. अशी काय परिस्थिती होती? मग आम्हाला तर रोजचं एवढं टेन्शन, आम्हाला झोप लागत नाही, इतकी आमची परिस्थिती. मग आमच्याकडून का स्वराज्य निर्माण होत नाहीये? का आमच्यातला कोणी बहिर्जी होत नाही? का आमच्यातला कोणी तानाजी होत नाहीये? बरोबर ना? ज्याच्याकडे क्षमता आहे त्याने नेतृत्व करावं, ज्याच्याकडे क्षमता आहे त्याने तलवार चालावी, ज्याच्याकडे क्षमता आहे त्याने मुत्सद्देगिरी करावी, ज्याच्याकडे क्षमता आहे त्याने वकिली करावी, ज्याच्याकडे क्षमता आहे त्याने गुप्तहेरासारखं बहिर्जीसारखं काम करावं. तेव्हा एक छत्रपती उभे राहतात. अशी काय परिस्थिती झाली होती का शिवाजी महाराज घडले आणि 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये अशी एकही घटना नाही का ज्याचं त्यांनी नियोजन केलेलं दिसत नाही. एकाच गोष्टीचं नियोजन नाही केलं, त्यांचा मृत्यू. बाकी प्रत्येक गोष्टीत असं वाटतं की त्यांच्याकडे प्लॅन होता. आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणतो की ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन, CPM अँड PERT मेथड. कदाचित असावा तुमचा पाठ, कदाचित नसावा, तरी आपले प्लॅन फेल जात आहे. मागच्या एका जाऊ द्या, तो जरा राजकीय विषय होईल. टेलिप्रॉम्प्टरचं सीन सगळ्यांना आठवत असेल. इथपर्यंत आपल्या सगळ्या मोहिमा बारगळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक चूक नाही झाली, नाही तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा इतिहास घडवला नसता. मग असं काय झालं होतं? त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आनंद ॲग्रो केअर आपली शेतकी रिलेटेड कंपनी आहे. आम्ही सगळे पळसे गावातले, आम्ही शेतीशी जवळचा संबंध आहे आमचा. पण एकदा आपली महाराष्ट्राची भूमी आहे, संतांची भूमी आहे. एक साधू असे शेतातून फिरत असतात. फिरता फिरता त्यांना एकदम एक सुजलाम सुफलाम शेत दिसतं आणि त्या शेतामध्ये एक शेतकरी प्राणपणाने काम करताना दिसतो. हे बघा, तुमच्या आनंद ॲग्रो केअरच्या इथपर्यंतच्या जडणघडणीत माझ्या मते, मी चुकत नसेल तर 2009 पासून तर आजपर्यंत ती पण तुमच्या पुढे एक चित्र जाऊ द्या, जर तुम्ही पहिल्यापासून असाल सरांच्या सानिध्यात तर मेहनत काय असते. तर तो साधू बाबा आला आणि तो शेतकऱ्याला सहज म्हणून गेला की तू देवाचे आभार मानले पाहिजे की तुला इतकं छान समृद्ध शेत दिलं. त्या शेतकऱ्याने सुंदर उत्तर दिलं की बाबा, तुम्ही म्हणता ते योग्य आहे की देवाने, निसर्गाने ही सगळी यंत्रणा जुळवून आणली, मला तसं पोषक वातावरण निर्माण केलं. पण तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट विचारेल की मी इथं मेहनत करण्यापूर्वी पण हे शेत देवाच्याच ताब्यात होतं. म्हणजे काय? ज्यावेळी त्या शेतकऱ्याने तिथे रक्त गाळला, घाम गाळला, त्याच्यातून ते शेत सुजलाम सुफलाम झालं. आनंद ॲग्रो केअरमध्ये आज जितके कर्मचारी तुम्ही आहात त्यासाठी काय उभारावं लागलं हे फक्त घनश्याम सरच सांगू शकतात. हे असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शिकणं. काय करायचं? त्यांचे विचार फक्त रोज उठता बसता जर डोक्यात गेले ना तर आपल्याला आपलं ध्येय कळतं.
गोल सेटिंग कळतं, माणूस आपलं स्वॉट ॲनालिसिस करतो, आपल्या स्ट्रेंथ काय, आपल्या विकनेस काय, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी काय, थ्रेट्स काय, बस एवढाच विचार करा. आणि त्याला कोरिलेट करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी ठेवून बघा. आपले उत्तर आपल्याला मिळतात आणि ज्या दिवशी तुमचे उत्तरं तुम्हाला मिळायला लागतात त्या दिवशी तुमची इतरांवरचं जे अवलंबित्व आहे ते संपतं. तुम्ही कोणत्याही पोस्टला काम करा, हे गरजेचं आहे. तुमचं व्यक्तिमत्व तेव्हा झळाळून दिसतंय. आणखी एक गोष्ट सांगतो, म्हणजे इतिहासाला सुरुवात केली की थांबायची गरज नाही. आपल्या आनंद ॲग्रो केअर सारखीच एक कंपनी होती, त्यांचा प्लायवूड आणि याची कंपनी होती. तर त्या ठिकाणी एक कर्मचारी गेली 5 वर्ष लाकडं तोडायचं काम करत होता. त्याच्यानंतर आता त्याला 5 वर्ष झाले आणि आत्ता नुकतंच 1 वर्षभरापूर्वी आणखी एक एम्प्लॉय तिथे रुजू झाला. पण त्याला 1 वर्षभरामध्ये प्रमोशन्स मिळाले, त्याची कौतुक व्हायला लागलं. साहजिक आहे, 5 वर्ष काम केलेला माणूस म्हणायला लागला, अरे नक्की चाललंय काय, मी 5 वर्षापासून काम करतोय, कोणी साधी कौतुकाची थाप दिली नाही आम्हाला, याला 1 वर्ष जमायला लागलं, नक्की याने केलंय काय. त्याने याला विचार त्याला विचार, बाकीचं म्हणे आम्हाला काही सांगता येत नाही राव. त्याने एक दिवस हिंमत केली आणि त्या जो 1 वर्षभरापूर्वी जॉईन झाला ज्याला कौतुक मिळतं त्यालाच जाऊन विचारलं, बाबरे अशी काय गोष्ट आहे का तुला इतकं कौतुक मिळतंय आणि अशी काय गोष्ट आहे की जी मी करत नाही म्हणून 5 वर्ष मी आहे तिथेच आहे. त्या दुसऱ्याने इतकं छान उत्तर दिलं, तो म्हणे की मी एक झाड तोडलं की माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो, मग दुसरं झाड तोडतो, माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो. तू शेवटची तुझ्या कुऱ्हाडीला धार लावली कधी? येतंय लक्षात? आपण प्रत्येकाने आठवायचं की आपण आपल्या कुऱ्हाडीला शेवटची धार लावली कशी. जर धार लावली नसेल तर तो टोला बसणार नाही, झाड तुटणार नाही, कौतुक मिळणार नाही, प्रमोशन मिळणार नाही, काहीच होणार नाही. गोष्टी छोट्या छोट्या आहे. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्रपती, त्यांचा आलेख कदाचित माहिती, आजचं व्यासपीठ नाही ते सांगण्याचं. एकच उदाहरण सांगतो. एकदा त्यांना राष्ट्रपती झाल्यानंतर विचारलं गेलं होतं की अब्राहम लिंकन, तुम्हाला जर एक झाड तोडायचं असेल तर तुम्ही त्याचं नियोजन कसं कराल. अब्राहम लिंकन म्हटले की तुम्ही मला जर झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले पहिले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यात घालवेल आणि शेवटच्या 2 तासामध्ये कुऱ्हाड घेऊन झाड तोडेल. शिकण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी आपण किती परफेक्ट आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आपला आजचा बोलण्याचा विषय, जास्त तुमची उत्सुकता लांबवत नाही. अशी काय परिस्थिती घडवून आली का छत्रपती शिवाजी महाराज घडले. इथे शिवप्रसंग, शिवजन्माचा प्रसंग अगदी उत्तमपणे आपल्याला दाखवलेला दिसून येतोय. छत्रपती शिवाजी महाराज जन्म शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला कोणाचा होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, जिजाऊंचा नाही, मग शिवाजी महाराजांच्या मामाचा नाही, शहाजी राजांचा नाही. मग शिवनेरीवर जन्म कसा? प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर जिजाऊंची आणि शहाजींची थोडक्यात एक ओळख घेऊ. शहाजी राजे कोण होते? शिवाजी महाराजांचे वडील. बरं, पुढे आजच्या वेरूळमध्ये घृष्णेश्वराच्या इथे शहाजी राजेंच्या आजोबांना पाटीलकी होती. त्यांचं नाव बाबाजी राजे भोसले. बाबाजी राजे भोसलेंचे पुत्र मालोजी राजे भोसले, त्यांचा मुलगा शहाजी राजे भोसले. शहाजी राजे भोसलेंचे बंधू शरीफजी राजे भोसले. एक छोटंसं सांगतो, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि त्या ठिकाणी शहा शरीफ नावाचा दर्गा आहे. शहा शरीफ नावाचा दर्गा आहे. मालोजी राजेने तिथे नवस केला की आम्हाला पुत्र प्राप्ती होऊ द्या आणि बोला फुलाला गाठ पडली. तर काही म्हणा श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा, पण त्यांना पुत्र प्राप्त झाली. शहा शरीफ दर्ग्यावरून, कळलं नसेल अजून पुढे जाऊन सांगतो, की एका मुस्लिम देवस्थानाला नवस केल्यानंतर मालोजी राजांना पुत्र प्राप्त झाली आणि त्याच्यावरून मुलांचे नावं ठेवले शहाजी शरीफ जी. कोण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधक होते? नव्हते. शहा शरीफ जी हे विसरू नका कधी. त्या शहाजी महाराजांच्या 2 पत्नी, एक जिजाबाई आणि एक तुकाबाई. जिजाबाईंचे 2 पुत्र, पहिले संभाजी महाराज, दुसरे शिवाजी महाराज. कन्फ्यूज होऊ नका का छत्रपती संभाजी महाराज ते शिवाजी महाराजांचे पुत्र, पण शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांचा एका युद्धामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आठवणीत ठेवलं गेलेलं नाव संभाजी महाराज, जे पुढे छत्रपती संभाजी महाराज झाले. अशी काय परिस्थिती निर्माण झाली का शिवाजी महाराज घडले. शहाजी महाराजांचं सांगितलं, जिजाऊ लखुजराजे जाधव, सिंदखेड राजा, बुलढाण्यामध्ये ते एक
ठिकाणे तिथले वतनदार होते. योगायोगाने शहाजी महाराजांचे वडील मालोजीराजे भोसले आणि लखुजीराव जाधव हे दोघंही तत्कालीन निजामशाहीचे सेवक होते, सरदार होते. आणि दोघांच्या मैत्रीमुळे ते मैत्रीचे संबंध नात्यात बदलले. परंतु पुढे जाऊन कालांतराने अशा काही गोष्टी घडल्या का हे नात्याचे संबंध वैरामध्ये बदलले. म्हणजे शहाजी महाराज आणि लखुजीराजे जाधव यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. खूप मोठी गोष्ट आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या वैरामुळे जिजाऊंना त्यांचं माहेर नेहमीसाठी तुटलं. इमॅजिन करा, एका स्त्रीला त्या काळामध्ये माहेरपणच राहिलं नाही, पहिली गोष्ट. तरीही त्याच्यानंतर लखुजीराजे जाधव निजामशाही सोडली, मोगलांकडे गेले. पुन्हा परिस्थिती अशी निर्माण झाली की मोगलांना सोडून निजामशाहीत आले. परंतु त्या काळच्या निजामशाहीच्या गटामध्ये इराणी, पठाणी, अफगाणी असे काही गट होते आणि त्या गटांचा लखुजीराजे जाधव यांच्यावर राग होता. निजामशहाचे काही कान भरले गेले, चुकीचं सांगितलं गेलं, बरोबर. त्याच वेळी एक घटना घडली की लखुजीराजे जाधव म्हणजे कोण, जिजाऊंचे वडील आणि त्यांचे 3 सख्खे बंधू हे निजामशहाला रीतिरिवाजानुसार मुजरा करायला गेले. ते मुजरा करायला गेले, ती वेळ होती, तो दिनांक होता जवळपास जून 1629, ज्या वेळेला लखुजीराजे जाधव यांची हत्या होणार आहे. आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंच्या पोटात असतात, जिजाऊ गरोदर अवस्थेत असतात. मी ज्याप्रमाणे सांगितलं की निजामशाही गटामध्ये लखुजीराजे जाधव यांचे काही विरोधक वावरत असतात. जरी लखुजीराजे जाधव हे निजामशाहीचेच सरदार असतात तरी आपण बघतो कधी कधी आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात पण असे प्रसंग येतात. तर त्या काही गटांचा लखुजीराजे जाधवांवर विरोध होता, राग होता आणि त्याच्यातूनच त्यांनी बादशाहचे कान भरले गेले. जसे लखुजीराजे जाधव आणि त्यांचे 3 पुत्र निजामशाह बादशाहला मुजऱ्यासाठी वाकले, त्यांच्या सगळ्यांच्या मानांवरून तलवारी फिरवल्या गेल्या, मुंडके खाली पडले, धडत तसेच उभे राहिले. आणि त्यावेळेला जिजाऊ गरोदर होत्या. म्हणजे माहेर तर आधीच तुटलं होतं, उरलेल्या भावांची आणि वडिलांचीही हत्या होते. ही निजामशाही. आणि कोणती आई म्हणेल की माझ्या मुलाने पुढे जाऊन शाहींचीच साखरी करावी, म्हणेल का? त्यातून शिवाजी महाराज घडताय आणि ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहे. प्रेरणा इथून. ही परिस्थिती निर्माण व्हावी लागते. शहाजी राजांच्या बाबतीत पण तसंच झालं. आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. परंतु स्वराज्य संकल्पक म्हणून आपण महाराज शहाजी राजे यांचा विचार केलाच पाहिजे. आजही कर्नाटक राज्यामध्ये शिमोगाच्या जवळ होदिगेरे या ठिकाणी महाराज शहाजीराजे यांची समाधी फक्त एका पत्र्याच्या शेडमध्ये अडकून पडली. महाराष्ट्राचा पिता कर्नाटकात अडकून पडलाय. त्याच्याबद्दल कधी काम व्हायचं ते होईल, पण स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 2 वेळा प्रयत्न केलाय स्वराज्य निर्माण करण्यासाठी. पण तत्कालीन परिस्थिती तशी नव्हती, त्यांना तसा पाठिंबा मिळाला नाही. त्याच्यामुळे त्यांना लवकर माघार घ्यावी लागली, तह करावे लागले. पण ज्या वेळेला माणूस जिंकत नाही त्यावेळेला अनुभव येतो आणि तोच अनुभव कामात आला शिवाजी महाराजांना. शहाजी महाराज जिंकले नाही पण अनुभव मिळाला. शिवाजी महाराजांच्या कमीत कमी चुका झाल्या. त्याच्यामुळे एखादा पराभव झाला, एखादं अपयश आलं, एखाद्या दिवशी काहीतरी झालं, एखादं काम आपलं चुकलं, स्वतःशी प्रामाणिक राहा, त्याच्यातून शिका, पुन्हा उभे राहा. संघर्ष काळामध्येच अधिक खंबीरपणे उभं राहता येतं. असे अनेक प्रसंग शिकवतात. समोरच पुढे दिसतंय आग्र्याची भेट, पन्हाळ्याचा वेढा. शिवाजी महाराजांवर आले ना, अनेक बिकट प्रसंग आले पण थांबले नाही ते. हे शिकायचं, याच्यातून प्रेरणा घ्यायची. या आपण शिवजन्मापूर्वीची जी परिस्थिती बघतोय तर अशी परिस्थिती जिजाऊंकडे होती. शहाजी राजेंनी पण निजामशाही सोडली. का बरं? तर सासऱ्यांचा आणि मेहुण्यांचा खून झाला. थांबायचं कसं त्या निजामशाही सोडली, मोगलांकडे गेले. पण मोगलांचं तेव्हा दक्षिणेकडे प्रस्थ वाढत होतं. त्यांना दक्षिणेकडच्या सगळ्या शाळा संपवायच्या होत्या. जिजाऊ अशा अवस्थेमध्ये कुठेतरी सुरक्षित ठिकाणी असल्या पाहिजे, बरोबर की नाही? आपल्याकडे पण आजपर्यंत जर महिलेचं पहिलं बाळणपण असेल तर ते तिच्या माहेरी होतं. जबाबदारीने म्हणा, रीतिरिवाजाने म्हणा किंवा आवडीने म्हणा. जिजाऊंनी कुठे जायचं? माहेरही संपलं, स्वतःचा नवराही पण जागेवर नाही, ते मोगलांच्या सैन्यामध्ये. अशा वेळेला जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी महाराज यांचं लग्न झालं होतं सिधोजी विजयराव यांच्या मुलीशी. आणि ते त्यावेळी शिवनेरीचे किल्लेदार होते. हे ऐकायला बरं वाटलं असलं. आता थोडं आजच्या युगात येऊन बघा.
वेहीनबाईचं बाळणपण व्याह्याच्या इथं होतंय. आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती एखाद्या स्त्री पुढे उभी राहते ना, ती शिवाजी घडवू शकते. शिवाजी उगाच उभा राहतच नाही, तसं कारण तितकं व्यापक लागतं. आपल्या वर्गामध्ये 10वीचा एखादा मुलगा टॉप उगाच करतच नाही, त्याची मेहनत असते, त्याची परिस्थिती असते. आनंद ॲग्रोची स्थापना पण उगाच झालीच नाहीये. प्रेरणा सरांचे आजोबा डॉक्टर किंवा वैद्य असलेले त्यांचे आजोबा, ज्यांच्या नावाने आनंद ॲग्रो केअर आहे, बरोबर ना सर? वारसा द्यावा लागतो. मला कोणतरी म्हणतं का, अरे तू तुझ्या वडिलांसारखा दिसतो, तू आजोबांसारखा दिसतो, तुझं नाक आहे तसंच, डोळे तसे, चेहऱ्याची ठेवण तसे, एवढंच काय तब्येत आहे तशीच. मग जर आपली शरीर यष्टी त्याप्रमाणे जाणार असेल तर आपला DNA कसं जाणार, आपल्या सवयी कसं जाणार? डॉक्टरकडे जर कोणी गेला असेल, डायबिटीज डिटेक्ट झालं तर विचारतात घरात कोणाला आहे, ओबेसिटी असेल तर विचारतात घरात सगळ्यांची तब्येत अशीच आहे का? मग जर आपले आजार अनुवंशिक आहे, आपले जर सगळं दिसणं असणं सगळं तसंच आहे. पुढे मजाकमध्ये आपण म्हणतो की पोरग आज्यासारखं शिव्या पण देते, आमच्या गावरान भाषेत म्हणताय पोरं शिव्या तसं. जर सगळ्या गोष्टी आपल्या वडिलांसारख्या, आजोबासारख्या, पंजोबासारख्या होणार आहे, तर मग आपण ज्या काही गोष्टी उभारणार आहे याच्यामध्ये त्यांचा नक्कीच तेवढा वाटा असतो. आपल्यासाठी जर पेरून ठेवलं असेल तर ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आणि जर कदाचित काही तत्कालीन परिस्थितीमुळे जर आपले पूर्वज ते पेरू शकले नसेल तर सुरुवात करा, वेळ गेलेली नाही. बरोबर आहे? ही असते छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना. छत्रपती शिवाजी महाराज माणसासारखे होते. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. आज ते बघायला नाही आपण भगवे फेटे घालून उभा आहे का, कोणी सुनी लागले इथे येऊन बोलायला उभा आहे का, त्यांच्या गड किल्ल्यांचं काय झालं किंवा काय. प्रामाणिकपणे त्यांच्या विचारांशी ठाम राहायचंय आणि ते विचार आपल्या आयुष्यात उतरवायचे. जय. हे विचार आपल्याला आपल्या आयुष्यात उतरवता आले, रुजवता आले. सगळ्यात मोठी वंदना छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. त्याच्या पुढे जाऊन मरताना आपल्याला आपल्यावर अभिमान असणार आहे. काहीतरी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. कोणी 30 वर्ष असेल, कोणी 40 असेल, कोणी 50 असेल. मागे काय झालं ते जाऊ द्या. KFCच्या कर्नलची गोष्ट सगळ्यांना कदाचित माहिती असेल. 17व्या वर्षी KFC सुरू केला, पुढच्या 10 वर्षामध्ये अख्खे जगभर फिरलाय. शेवट कधीच नसतो. हम जहाँ पे खडे होते लाईन वहीं से सुरू होते, तसं काहीतरी. फक्त त्याच्या आधी आपली ताकद काय ते बघायचं. नाही तर मला बोलता येतं मी कॅमेऱ्याच्या मागे जाऊन उभं राहायचं, बटणं दाबायचं. उपयोग आहे का? ज्याला जे जमतंय त्याने तेच नीट करा. ज्याला दुसऱ्याला हे जमतंय ना त्याला ते करू द्या, त्याला सहकार्य करू द्या. तो आपोआप तुम्हाला सहकार्य करायला येईल. तुम्ही एवढ्या मोठ्या संस्थेत काम करता हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर शिवाजी महाराजांची जन्म आणि त्यानंतरचं संगोपन कोणत्या याच्यामध्ये घडतं याचा एक अंदाज आला असेल. मग कळतं छत्रपती शिवाजी महाराज घडताय, कोणत्या परिस्थितीत घडताय. आणि त्या विचारांची, त्या परिस्थितीची आज आपल्याला गरज आहे. आपण जर नेटफ्लिक्स किंवा Amazon प्राईम मध्ये अडकून पडणार असेल तर इतिहास पुसला जाणार, तुम्ही ऐकू पण नका. तुम्ही फक्त तो नेटफ्लिक्स आणि Amazon प्राईम एवढ्यावरच अडकून पडणार की त्याच्यामध्ये काय झालं. अरे कुठेतरी कोणीतरी कल्पनाशक्तीने तयार केलेलं हे बघण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास काय कमी आहे का? शिका. आणि त्याच प्रेरणेतून मला वाटतं आज घनश्याम सरांनी हा पुढाकार घेतलेला आहे. शिकायला पाहिजे. झाला शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवनेरीवर ते वाढायला लागले, शिवनेरीवर वाढायला लागले. शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी का ठेवलं? शिवशंकरचा अवतार होता म्हणून का? अवतार बिवतार काय नव्हता, माणूस होता. जर ते अवतार असते, शिवाजी महाराज अवतार असते, त्यांच्या आई वडिलांना एवढ्या यातना का भोगाव्या लागल्या असत्या? अशी परिस्थिती जुळूनच आली नसती. मग छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवर वाढताय. शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर होतं, माहिती सगळ्यांना. 4थीलाच इतिहासात शिकलो आपण. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठेवलं गेलं. सांगितलं जातोय कुठेतरी, आपण आरतीमध्ये ऐकतो, कुठे काय. ठीक आहे, काहीच होत नाही. जोर पर्याय नाही ना तोवर ते ऐकावंच लागणार आहे. शिवशंकराचा तू अवतार का? पर्याय दिला तर लोक ते वाजवण्याचं बंद करणार, नाही तर काहीतरी वाजलं पाहिजे ना. याच भूमिकेतून आपण पुढे येणं गरजेचं आहे. आज एक सुनील आगळे बोलतोय, पुढच्या शिवजयंतीपर्यंत प्रत्येकाने प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्यातलाच कोणीतरी उभा झालेला दिसेल, सुनील आगळे बोलवायची पण गरज नाही. हे शिकायचंय. कधीपर्यंत आगे लढो हम कपडे सांभाळते, कधीपर्यंत? का? आपण खातोच ना, जेवणच खातो ना, मग त्याच्यातून आपल्यात ऊर्जा येते ना. बरोबर? या निसर्गाकडून शिकायचंय. त्याच्या पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत होते. काही काळ त्यांचा शिवनेरीवर गेला. त्यानंतर महाराज शहाजीराजे माहुली, आजच्या ठाण्यामध्ये किल्ला आहे तो, त्या ठिकाणी अडकले निजामशाही वाचवताना.
तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या निजामशाहीच्या कैदेमध्ये गेले, त्या वेड्यामध्ये गेलाय. म्हणजे काय, वयाच्या 4थ्या ते 5व्या वर्षी शिवाजी महाराजांना कळतंय कैद काय असते, तह काय असतोय, शत्रूची सेना काय असते. म्हणून आयुष्यभर त्या शत्रूशी त्यांना मुकाबला करता आला. तुम्ही घरी जाऊन बघा, कदाचित तुम्ही लेक्चर विसराल, आजचा हा माहोल विसराल. जितके लहान मुलं इथं बसले ना, ते पुढचे 8 दिवस तरी कमीत कमी विसरणार नाही. इथं काय आनंद घेतला तो, हे असतं लहानपणामध्ये रुजवणं. माझं सगळ्यात मोठं आवडीचं वाक्य आहे, मेहनत तिथंच घ्या ना ज्या मातीमध्ये पाणी. आनंद ॲग्रो केअर शेतीची कंपनी, मातीशी जवळचा संबंध आहे. मी सिव्हिल इंजिनियर, विटेचा माझा जवळचा संबंध आहे. जोपर्यंत त्या माती घ्या, शेतीची किंवा विटेची घ्या, जोपर्यंत त्याच्यात पाणी ना, तोवरच आकार देता येतोय, तोवरच काहीतरी रुजवता येतंय. एकदा भाजली, एकदा पुढे झाली, आकार देता येत नाही. आपले मडके ना माझ्या सहित 25-30 पुढे क्रॉस करून चालले, पाणी आटायला लागले, इव्हॅपोरेट झाले. खरं पेरायचं आहे ना, या लहानग्यांमध्येच पेरता येणार आहे. आणि तेच वय असतं, तिथंच शिकता येतं, तिथंच चुका करायला वाव असतो. नंतर आपला इगो आड येतो, चुकायला घाबरतो माणूस, बरोबर ना. जितकं आपण तर शिकाच, पण आपल्या माध्यमातून ज्यांनी त्यांच्या लहान मुलांना इथं आणले ना, कौतुक करायला पाहिजे. एकतर आपल्यामध्ये एका वर्षभराचं लेकरू बसलेलं आहे, काय कौतुक आहे. माझी 2 वर्षाची मुलगी, मला ती आठवत होती जेव्हा तो रडत होता, पण आला, इथपर्यंत आला. त्याच्या वडिलांच्या किंवा काकांच्या खांद्यावर बसून आला असेल, पण आलाय. जेव्हा मोठा होऊन तो फोटो बघेल, त्याचं काय अभिमान असेल त्याला. हे रुजवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत आहे, निजामशाहीचा तह होता, निजामशाही संपली, मोगल आणि आदिलशाहीने ती वाटून घेतली आहे. त्याच्यानंतर महाराज शहाजीराजे जाते आदिलशाहीमध्ये. 1636 साली जसे महाराज शहाजीराजे आदिलशाहीकडे जात आहेत, तर 1664च्या मृत्यूपर्यंत ते आदिलशाहीमध्येच राहत आहे. का बरं, तर दक्षिणेमध्ये नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे त्या काली तुल्यबळ असलेले 2च सरदार होते, निजामशाही, आदिलशाही. बाकी कुतुबशाही वगैरे मर्यादित होते. परंतु त्यातली निजामशाही सुटली, संपली, उरली फक्त आदिलशाही. दक्षिणेचं राजकारण करायचं तर मोगलांकडे जाण्यापेक्षा आदिलशाही जास्त महत्त्वाची आहे, म्हणून ते आदिलशाहीत गेले. उगाच आपल्यासारखा CV दिलाय, बायोडेटा दिलाय, इंटरव्ह्यूला बोलवलंय, सिलेक्ट झालंय आणि म्हणून राहतोय. मग पहिल्याच महिन्यामध्ये जमत नाहीये तरी 4-5 वर्ष तिथंच काढतो, कामही करायचं नाही आणि वैतागून पण जायचं. तसं नव्हतं. प्रत्येक गोष्ट करताना काहीतरी विचार होता, म्हणून ते स्वराज्यातून आजही प्रेरणा घ्यावी लागते. महाराज शहाजीराजे आदिलशाहीमध्ये रुजू झाले, पण त्यांची स्ट्रॅटेजी बघा. आदिलशाही कुठे, आजच्या कर्नाटकातल्या विजापूरमध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या थोड्याशा बाउंड्रीच्या जवळ. ती त्यांचं राजधानी शहर विजापूर, जहागिरी मागवून घेतली, आजचं बँगलोर, म्हणजे त्याच्या आणखी दक्षिणेकडे. आणखी एक जहागिरीची परंपरा चालत आली पुण्याची, जी विजापूर इथं आहे, बँगलोर इथं आहे, पुणे इथं आहे. म्हणजे काय, भविष्यात मला जर करायचं असेल, दोन्हीकडून मी आणत जाईल, विजापूर काबीज करेल. दूरदृष्टी. तसंच केलं. जिजाऊंना सांगितलं, तुम्ही शिवबांना घ्या, पुण्यात जा, इथं संभाजींसोबत मी आहे, बंगलोर मी बघतो, पुन्हा तुम्ही बघा, दोन्हीकडून आणू, ही आदिलशाही संपवून टाकू. शेवटी तेच होताना दिसलंय. ही असते दूरदृष्टी, हे असतं गोल सेट, त्यामागचं प्लॅनिंग. आणि मग आपण म्हणतो की प्रेरणा घ्यायची आम्हाला. आमचं प्लॅनिंग कुठपर्यंत असतं, सकाळी उठलं की नाश्त्यापर्यंत, नाश्ता झाला का जेवणापर्यंत, जेवण झालं का संध्याकाळी टायमावर 5 कधी वाजताय, कधी निघतोय, संध्याकाळी जेवणापर्यंत आणि झोपेपर्यंत. बस, याच्या पुढे आमचं प्लॅनिंग हालतच नाही. इतिहास काय घडवणार, जसे जगतोय जिवंत, जन्म, जगणं, मृत्यू. आपले 3ऱ्या पिढीला माहीत नाही राहत का हा कोण होऊन गेला, काय माहिती होता. आता तरी फोटो आहे म्हणून ध्यानात ठेवू. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीच्या पूर्वीचे फोटो काय नावही माहीत नसेल कदाचित, कारण ते जगले, ते सोडून जाताय तुम्ही. महाराज शहाजीराजेंनी जिजाऊंना आणि बालशिवबांना, दादोजी कोंडदेव असतील, कान्होजी जेदे असतील, आणि त्याच्यासोबत अष्टप्रधान मंडळ दिलं आणि पुण्याच्या परगण्यावर पाठवलं. नुसतं पुण्याच्या परगण्यावर पाठवलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पाठ आहे का सगळ्यांना? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पाठ आहे का सगळ्यांना? परत विचारतो, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पाठ आहे का? मग डोक्यावर फेटा घालून उपयोग काय? शिवाजी महाराज फक्त घोषणेत का? प्रतिपच्छ चंद्रलेखेव
वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजी महाराजांनी दिली आहे. आपलं पोरगं जर म्हटलं ना पप्पा मी काहीतरी नवीन करतो, आपण काय म्हणतो पहिला, तुला नाही जमणार बस गप. वयाच्या 12व्या वर्षी महाराज शहाजीराजे स्वतःच्या मुलाला राजमुद्रा देता. याचा अर्थ काय? तू जा, तू लढ, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे, तुझ्या पावलापुरता उजेड तुला निर्माण करून दिलाय, पुढची वाट तुला निवडायची आहे. आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिक्षण दिलं, डिग्री दिली, पदवी दिली, झालंच तर काहींना बायको पण करून दिली असेल. आता तरी तुझं तू सावर, तरी आपल्याला सावरत नाही. अजूनही आपल्याला पप्पाच लागतात. पप्पा डिझेलला पैसे द्या, पप्पा पेट्रोलला पैसे द्या. आमचे असे मित्र आहे, पप्पा दाढी करायची कवर. आता तू बाप झाला तरी सुधरत नाहीये. परिस्थिती ही जोक नाही, परिस्थिती खरी फॅक्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले, आई आणि वडील तितके प्रभावीपणे मागे उभे होते. म्हणून सुरुवातीलाच म्हटलो, आई वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज एवढाच वारसा जोपासा, बाकी काही बघायची पण गरज नाही. कोणत्याच देवाचा कोप होत नाही, काहीच होत नाही. पुढे जाऊन हा प्रसंग आला. काय? रायरेश्वराची शपथ. बरोबर. कुठे रायरेश्वर? रायरेश्वर आहे कुठे? पुणे जिल्ह्यात. पुणे कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये कुठे? कोणता तालुका? कधी असा प्रश्न पडायला पाहिजे, अरे मी रायरेश्वराची शपथ लहानपणापासून ऐकतो ना, की आहे कुठं ते, कोणत्या तालुक्यात आहे? आम्हाला प्रश्नच पडत नाही. का बरं? प्रश्न पडू द्या तर उत्तर मिळणार आहे. प्रश्न पडणार नाही ना, तुमचं शाहिस्तेखान झाला म्हणून समजा तिथं लिहिलेलं आहे. सांगतो कसा होतो शाहिस्तेखान ते. त्याच्यापूर्वी हा प्रसंग घडून आला. रायरेश्वर, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रायरेश्वर हे मंदिर. मी जे सांगितलं ना मगाशी, का शिवाजी महाराज सुरुवात करताय, कुठल्या देवाला नाही मानलं की मला बोकड द्यायचं आहे, बोकड्याचा बळी द्यायचा आहे, कोंबड्याचा बळी द्यायचा आहे. मी त्या वादात नाही जात, व्हेज का नॉन व्हेज, तो प्रत्येकाचा स्वतंत्र विषय. पण देवाच्या नावेनं जे दिलं जातं ते चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी ते करता आलं असतं, नाही केलं. अभिषेक करायचा होता रक्ताचा, स्वतःची करंगळी कापली, अजूनही दिसते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदाहरणातून 350 वर्षांपासून शिकत आलं पाहिजे. अजूनही आम्ही शिकायला तयार नाही. वडिलांनी राजमुद्रा दिली, अष्टप्रधान मंडळ दिलं, विश्वासू माणसं दिले, मग रायरेश्वराची शपथ होते. रायरेश्वराची शपथ झाल्यानंतर शिवाजी महाराज पहिला किल्ला कोणता घेताय? रायरेश्वराची शपथ झाल्यानंतर शिवाजी महाराज पहिला किल्ला कोणता घेताय? रायरेश्वराची शपथ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तोरणा घेताय, स्वराज्याचं तोरण बांधताय. तो तोरणा किल्ल्याचा तिथे. कमीत कमी आधी आपल्या सोयीसाठी हे जे काय भित्तीचित्र त्याच्यावरून तरी आठवायला पाहिजे रे. असं काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ला घेतला. तोरणा किल्ल्यावर असं म्हणतात की शिवाजी महाराजांना खूप धन सापडलं, संपत्ती सापडली. पण मला खरं वाटत नाही ते. का बरं? शहाजी राजे आदिलशाहीमध्ये काम करत होते, त्या ठिकाणी सापडलेलं धन हे महाराज शहाजीराजे यांनी पाठवलं होतं. कारण तो तोरणा घेण्या अगोदर तो आदिलशाहीच्या ताब्यात होता. मग शिवाजी महाराजांना ते धन सापडलं तर आधी का नाही सापडलं? परंतु शिवाजी महाराज शहाजीराजे आदिलशाहीत काम करताय आणि त्यांच्या मुलानेच आदिलशाहीचा किल्ला घ्यायचा, वर त्याच्यामध्ये धन यांनी दिलं हे दिसलं, ते राजकीय दृष्ट्या बरं पडत नाही. मग दाखवलं काय की त्यांनी तोरणा घेतला, ओसाड पडला होता आणि त्या ठिकाणी त्यांना धन सापडलं. ते धन पाठवलं कशाला होतं? लगेच पुढची स्ट्रॅटेजी होती की तोरणा घेतल्यानंतर आपल्याला मुरुंबदेव या ठिकाणी स्वराज्याची पहिली राजधानी करायची आहे. रायगड किल्ला बांधला, त्यासाठी धन लागणार होतं का? पुरवलं महाराज शहाजीराजेंनी. मग शिवाजी महाराज उभे राहताना दिसत आहे. प्रेरणा, मार्गदर्शन ही गरज असते. म्हणून मागाशी उदाहरण दिलं, आजोबांनी दिलं तेव्हा आनंद ॲग्रो केअर ही स्थापना करावी, ही तळमळ निर्माण झाली. येत आहे लक्षात? आपण काम करत असतो, आपल्याला कधी कधी वाईट सवय लागते वरिष्ठांचा अनादर करण्याची. वरिष्ठांची जुळवून घेतलं त्यात आपलंच भलं असतं, हे आपल्याला रिटायर होईपर्यंत कळत नाही. आमच्या पोरांना ना मुळात आम्ही लहानपणापासून एक शिकवतो की तुला 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी रिटायर्ड व्हायचंय. पण आम्ही आमच्या पोरांना हे शिकवत नाही का तुला 25 किंवा 30व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वतःमध्ये स्किल निर्माण करायचे, कौशल्य निर्माण करायचे. आम्ही शिकवतच नाही.
पोरगा कॉलेज पासआउट झालं, 21व्या वर्षी विचार करता 58ला मी रिटायर झाल्यावर काय करेल. मी स्वतः स्पर्धे परीक्षांना शिकवतो. पोरांना विचारलं की का तुम्हाला का व्हायचं सरकारी अधिकारी. मुलं म्हणतात सर काही नाही, महिन्याच्या पहिल्या दिवसाला पगार येऊन जातो. थुकरट आहे. आणि 25-30 मध्ये तुमची ही हाल राहील, 58-60ला तुम्ही रिटायर व्हायला जिवंत राहाल का? नाही राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांकडून ह्या प्रेरणा घ्यायची आहे की स्ट्रॅटेजी कसं लावताय. इथे रायरे स्वराची शपथ होते, तोरण घेतला जातो, स्वराचं तोरण बांधलं, तिथं धन सापडतंय. का सापडतंय तर पुढे जाऊन राजगड यायचं आहे. असं तर 1647ला दादोजी कोंडदेव तत्कालीन कोंढाण्याचे किल्लेदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे शस्त्रास्त्राचे गुरु, ज्यांनी शस्त्र आणि शास्त्र शिकवलं, शिवाजी महाराजांनी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात जाण्या अगोदर शिवाजी महाराज जाताय आणि कोंढाणा ताब्यात घेताय. परिणामाचा विचार होत नाहीये का माझे वडील आदिलशाहीमध्ये, मग आदिलशाहीचा किल्ला घेऊ का नको घेऊ. गोल सेट झालं इथंच. मला काय करायचंय, माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचंय. राज्य छोटं का असे ना, पण स्वतःचं असेल, स्वतंत्र असेल. मी जे काम करेल ते माझी ती ओळख बनेल. काही काम करा, ती तुमची ओळख बनली पाहिजे. ते सेट झालं. त्याच्यापुढे कोंढाणा घेतला. अशी एक एक गोष्ट पुढे पुढे जातोय आपण. मधल्या काळामध्ये रांझाचा पाटलाचा एक इन्सिडन्स होतो. आजची आणखी एक महत्त्वाची चांगली गोष्ट ही दिसते का ज्या प्रमाणामध्ये पुरुष आले, थोडं प्रमाण कमी आहे, पण स्त्रिया सुद्धा फेटा लावून इथं बसलेल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून काही नाही शिकता आलं ना, एवढं शिका स्त्रीचा सन्मान कसा करायचा. छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार तर करत होतेच, पण वयाच्या 14व्या वर्षी ते न्यायदान करत होते. रांझाच्या पाटलाची गोष्ट माहिती आहे. रांझे नावाचं गाव, तिथल्या एका पाटलाने एका स्त्रीसोबत थोडासा गैरव्यवहार केला. कोणी तक्रार करायला धजावे ना, पण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जेव्हा ती कंप्लेंट आली तर रांझ्याच्या पाटलाला बोलवून घेतलं, त्याचा चौरंग केलं, त्याचे एक हात आणि एक पाय काढायची त्याला शिक्षा फरमावली. पण कोणता हात आणि कोणता पाय, जर उजवा हात काढला ना तर डावा पाय काढायला लावला. म्हणजे काय, कुबडी घेऊनही चालता नाही आलं पाहिजे. आणि स्वराज्यामध्ये कळलं पाहिजे की जो आया बहिणींशी चुकीच्या पद्धतीचा व्यवहार करेल त्याची हालत होते काय. पुढे जाऊन स्वराज्याचा राज्याभिषेक झाला 1674ला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. म्हणजे काय, शिवाजी महाराज दक्षिणेकडे गेले दिग्विजय करण्यासाठी. दक्षिण दिग्विजय केला. आजच्या चेन्नई, मद्रास, तंजावर प्रांतापर्यंत जाऊन आले. परत येत असताना आजच्या कर्नाटक राज्यामध्ये धारवाड जिल्ह्यामध्ये बेलवाडी नावाचं एक ठिकाण आहे, आजही आहे ते. त्या ठिकाणी सावित्रीबाई सावंत या नावाची एक स्त्री लढवय्या होती. तिचा पती हा आदिलशाही सरदार होता, पण त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्या जहागिरीची देखभाल ती स्त्री करत होती. जरी शिवाजी महाराजांच्या दृष्टीने ती शत्रूत होती, पण तरी तिचा पराक्रम कमी होत नाही. नवऱ्याच्या माघारी ती काय रडत बसली नाही, लढायला उभी राहिली तेवढ्या ताकदीने. छत्रपती शिवाजी महाराज मागून येतो, त्यांचे स्वार पुढे जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गायकवाड नावाचे सरदार गेले, बेलेवाडीला बाहेरून पूर्ण वेढा दिला. 27 वर्ष त्या सावित्रीबाईच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सैन्याने युद्ध केलं. पण शेवटी महाराजांच्या सैन्यापुढे सावित्रीबाईचा आणि बेलेवाडीचा पराभव झाला. गायकवाड या सरदाराला काय वाटलं, आता महाराज शब्बासकी देतील की मी या महिलेला हरवलं, शत्रूला हरवलं. आणि ते त्या महिलेला घेऊन, सावित्रीबाईला घेऊन महाराजांच्या पुढे दाखल झाले. सावित्रीबाईंनी महाराजांना सांगितलं की महाराज, राजनीतीनुसार तुम्ही माझं राज्य जिंकून घेतलंय, मी माझं राज्य तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही जी शिक्षा द्याल त्याला ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या तान्या लेकराला देऊ नका. हे तुमच्या पायी ठेवते, याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. एवढ्यावर तो प्रजाहितदक्ष राजा काय करावं त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बाळाला मांडीवर घेतलं, कारकुनाला सांगितलं की वाटीभर दूध घेऊन ये, त्याला दूध पाजलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज काय सांगताय, मी याला माझ्या मांडीवर घेऊन दूध पाजलं म्हणजे हा आजपासून माझा भाचा आहे. आणि तो जर माझा भाचा असेल तर सावित्रीबाई सावंत छत्रपती शिवाजी महाराजांची बहीण झाली. जिंकलेलं राज्य सोडून दिलं, वरून सावित्रीबाई सावंत यांच्या साडी चोळीची रचना करणारा, सोय करणारा माझा राजा आहे. मग म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. इथून कळतं की छत्रपती शिवाजी महाराज काय आहे. कोणताही पैलू बघा, मगाशी म्हटलं तसं 18 वर्षातले 2च वर्ष ते
18,000 दिवसातले 2,000च दिवस ते मोहिमेवर होते. 16 वर्ष काय केलंय ना, ह्या गोष्टी केलंय. प्रजाहितदक्ष राजा. या बारीक बारीक गोष्टीतून खूप शिकायचंय. आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना जर मानत असाल ना, तर जेव्हा पुरुषी धर्म आहे मान्य आहे, पण जर कदाचित कुठल्याही स्त्रीबद्दल वाईट विचार यायला लागला ना, सावित्रीबाई सावंत आणि छत्रपती शिवाजी महाराज आठवा. जर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर, आणि जर तुम्हाला नसेल घ्यायचं, तुम्हाला वाटत असेल की आम्ही नैसर्गिक आहे, आम्हाला स्वातंत्र्य आहे, महाराजांचं नाव घेऊ नका, आग्रह कोणीच केला नाही. कळतंय? हे उदाहरण, हे छत्रपती शिवाजी महाराज जगले. त्याच्या पुढे जाऊन, त्याच्या अगोदर आता थोडंसं स्ट्रॅटेजिकली सांगतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं युद्ध कोणतं होतं माहिती आहे का? अफजल खानाचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले पहिले 3 युद्ध हे आदिलशाही सोबत झाले, नंतर मोगल आले. आदिलशाही सोबत युद्ध करत असताना पहिलं मोठं युद्ध झालं अफजल खानाचं. तोपर्यंत कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनाच त्यांच्या ताकदीचा अनुभव नव्हता. त्या दिवशी त्यांना कळालं की होय, मी अफजल खानासारखा माणसाचा वध करू शकतो, कोथळा बाहेर काढू शकतो. बरं, अफजल खान काय सहजासहजी आला का? अफजल खान आणला गेला. आपण बघतोय सध्या स्टेटसला, अफजल खान आला नव्हता, आणला होता. कसा आणला होता? छत्रपती शिवाजी महाराज, माझं वय वर्ष 28 चालू आहे, अगदी ह्याच वयाचे होते. 1630चा जन्म, अफजल खान येतो 1659ला. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे एक एक किल्ले घ्यायला सुरुवात केली, तोरणा घेतला, राजगड बांधायला घेतला, सिंहगड म्हणजे तेव्हाचा कोंडाणा घेतला, पुरंदर जिंकून घेतला, जावळीचं खोरं चंद्रराव मोऱ्यांचं ते जिंकून घेतलंय. आदिलशाहीच्या लोकांना कळतंय, अरे शिवाजी महाराज संघटन जमवताय, मावळे तयार करताय, शस्त्र जमवताय, शस्त्रांची प्रॅक्टिस करताय, तयारी करताय, आखणी करताय, गनिमी काव्याची काही गोष्टी होत आहेत. मग आदिलशहाला कळायला लागलं की शिवाजी महाराज वाटतं तितकं सोपं प्रकरण नाहीये, यांचा समाचार घेतला गेला पाहिजे. आणि मग आदिलशाहीची बेगम, पोवाड्यात आपण ऐकलं असेल, ती विचारतीये की शिवाजीला मारायला कोण जाईल. आणि स्वतःच्या ताकदीचा अति आत्मविश्वास असलेला अफजल खान म्हणतो, मी जातो शिवाजी महाराजांना मारायला. खान सोबत निघाला, तयारी सुरू झाली. सोबत 40,000चं सैन्य घेतलं. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळी मेहनत लावून फक्त 7,000 सैन्य जमा केलं होतं. किती? 7,000. त्यातही पण जे काही सांगितले की 10-5 किल्ले होते, त्याच्यामध्ये ते विभागलं गेलं होतं. त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे ठेवायचं होतं. मग जर खान 40 घेऊन येतोय, आपण 7, एखाद्या आपल्या वेड्या योद्ध्यासारखे झालं नाही की मग तो येतोय ना लगेच चला घोषणा द्या, जय भवानी जय शिवाजी, आणि खानाच्या सैन्यावर तुटून पडा. तिथंच त्यांना माहिती की पराभव झाला असता. तिथून यंत्रणा कार्यान्वित झाली. एका संघटनेत काम करता ह्या गोष्टींतून बारकाईने शिकणं गरजेचं आहे. यंत्रणा कशी कार्यान्वित झाली, तर पहिलं काय करायचं, खानाचा जो अति आत्मविश्वास आहे तो एकदा अजून अति करायचा किंवा खालवायचा. तत्कालीन परिस्थितीमध्ये काय होतं की पहिला खान जे काही निघायचंय, मोहिमेवर निघायचंय, तर त्याचा खानाचा हत्ती होता, फतेह लष्कर नाव त्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे इथंच कामाला लागले. काय ते पहिला ते फतेह लष्कर नावाचा हत्ती, त्याला काहीतरी गोष्टी चारल्या गेल्या, त्याचाच तिथं मृत्यू झाला. म्हणजे काय, खानाच्या सैन्यामध्ये अपशकून की आता थोडंसं वातावरण बिघडलं. इथून ती मोहीम सुरू झाली. 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खान मारला, तो शेवट होता. मोहीम इथून सुरू झाली. त्याच्या पुढे काय केलं, अशा अनेक घटना घडत गेल्या. खानाचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. स्ट्रॅटेजी प्रत्येकाच्या आयुष्यात वापरावी लागते. प्रत्येकच वेळेस तिथंच तडकाफडकी बोलायचं नसतं. एका राजकारणाचं गाजतं एक वाक्य, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो. हे टप्प्यात येऊ देणं असतं की तो खान 10 नोव्हेंबरला मारला, पण त्याची आखणी, त्याच्या पुढे खानाच्या बाबतीत सगळ्यात मोठा अपशकून. माझी एकच बायको आहे, तिच्यावर माझं अतोनात प्रेम आहे. मी मरल पण माझ्या बायकोला मारणार नाही. खानाने त्याच्या 60 बायकांना मारलं. का बरं? अशी परिस्थिती निर्माण केली, त्याच्या मनामध्ये अशी इन्सिक्युरिटी तयार केली का मी कदाचित जगल पण कदाचित मरलही. आणि त्याच्या त्या पूर्ण देहयष्टीवरून किंवा त्याच्या त्या स्वभावावरून त्याला त्याच्या बायकांवर विश्वास नव्हता का माझ्या बायका नंतर काय करतील माहित नाही मला. मग काय, जिवंतपणे सगळ्यांना समाधी दिल्या. आजही पण सुरुंग बावडी म्हणून ठिकाण आहे विजापूरच्या जवळ, तिथे 60 कबरी एका लाईन मध्ये दिलेले.
हा खानाचा आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच डळमळीत करून टाकला. मग त्या खानाला भाग होतं का प्रतापगडावर यायचंच आहे. शिवाजी महाराजांना इथंच कळलं, आता जर आरंभ इतना प्रचंड कर चुका है तो ये आएगा ही, सिर्फ इसको लाने की देर है. त्याला असं टप्प्यात आता खान तर म्हणू शकत नव्हता, तुम्ही नाही येत ना खाली महाबळेश्वरात, मी येत ना, मी चाललो घरी. तो म्हणेल का? इगो आहे ना, इगोनीच मारला. हळूहळू आणला, खान आला, पुढे आला. त्याची महाबळेश्वरमध्ये त्याची छावणी पडली. हत्ती घेऊन आला, तोप गोळे सगळं घेऊन आला. आता इथे कुटुंबाची साथ काय हे कळेल. संघटन तर होतच सोबत. या ठिकाणी 1648 साली, अगोदरची एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की 1648 साली हे युद्ध होते 1659ला. पण त्याच्या आधी 11 वर्ष 1648 साली ह्याच अफजल खानाने महाराज शहाजी राजेंना कैद केलं होतं. म्हणजे हा इतका दगाबाज होता. आणि तरीही ते महाराज शहाजी राजे आणि जिजाऊ त्यांच्या पुत्राला त्याच अफजल खानाला भेटायला पाठवताय. परमिशन कशी काय दिली असेल? पण ह्याच बाजूला एक हेही लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे स्वतंत्र प्रयत्न करताय, पण त्याच बाजूला महाराज शहाजी राजे हे कुठे काम करताय? त्याचवेळी आदिलशाहीमध्ये. आणि अफजल खान कोणाचा सरदार होता? आदिलशाहीचा. मग आदिलशाहीमध्ये जर काही कटकारस्थान घडतंय हे शहाजी महाराजांना कळणार नाही का? सगळी माहिती तिथून तर पुरत होती. मागाशी जे सांगितलं, पोराच्या पायाच्या पुरता उजेड तयार करून द्या, नंतर त्याला त्याची वाट त्याची निर्माण करू द्या. जिंकला तर जिंकेल, हारला तर अनुभव घेईल. त्यांनी सगळी स्ट्रॅटेजी सांगितलेली असणार. लढले शिवाजी महाराज. त्याच्या पुढे जाऊन खान जेव्हा महाबळेश्वरला आला, त्याची छावणी पडली त्या ठिकाणी, महाराजांच्या वतीनं पहिल्यांदा वकील मुत्सद्देगीर म्हणून कोण पुढे आले असेल तर राजमाता जिजाऊ. फक्त जन्म देऊन झालं असं नाही. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी जिजाऊंनी पाठीला ढाल, हातात तलवारही घेतली आहे आणि मुत्सद्देगिरी पण केली, हे विसरायचं नाही. देखणं स्वप्न स्वराज्याचं, राज्याभिषेकाचं हे जिजाऊ रोज शिवबांना दाखवत होत्या. मग 1674ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करून घेत आहे. शिकत चला. महाबळेश्वरमध्ये खानाची छावणी पडली आहे. वकील म्हणून कोण गेल्या? कोण गेल्या? खानाची छावणी महाबळेश्वर येथे पडली असता शिवाजी महाराजांचे वकील म्हणून कोण गेल्या? आवाज. जिजाऊ गेल्या. जिजाऊ गेल्यावर खानाला म्हणताय काय? तुमचा आणि थोरल्या महाराजांचा तुमचा स्नेह जरी पकडलं होतं तरी सांगितलं की तुमचा स्नेह होता. तुम्ही दोघं भावाप्रमाणे, आणि तुम्ही बाल शिवबांना काकांसमान. तुम्ही मोठे मन करा. बाळराजे खूप घाबरले, प्रतापगडाच्या खाली यायलाच नाही म्हणताय. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा आणि गडावर चला, तुमचा मान सन्मान घ्या. खान आधीच हरभऱ्याचं झाडावर अजून चढवला. तो आला तिथपर्यंत. बरं, खान वाईत आला, वाईतून महाबळेश्वरला आला. जर बघितलं असेल ती बघा, पसरणीचा घाट येतो. म्हणजे आपल्यासारखं पठार नाहीये. पठारीतून उस्मानाबाद, सोलापूर ते जिल्हे करत वरती यायचंय. सह्याद्री चालू झाला का थोडंसं उंच कडा, पठार, दरी, डोंगर, पठार, दरी, डोंगर, पठार, हे चढ उतर करत 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 त्याला आणायचं. म्हणजे काय? तो जास्त लावाजमा घेणार नाही, हत्ती घेणार नाही, त्याचा तोप गोळा घेणार नाही, किंवा आहे तो निम्मा तरी सोडत येईल मागे. बरं, खान आला महाबळेश्वरला. आता जिजाऊने पाठवल्या. आता पाठवले रघुनाथ पंत वकील, शिवाजी महाराजांचे वकील. पुन्हा तेच का महाराज खूप घाबरले, आम्ही प्रयत्न केले पण निष्फळ आहे, तुम्हीच मोठा मनाचा मोठेपणा करा आणि प्रतापगडावर चला. खान अजून हवेत. इगो आहे ना, इगोनेच मारायचं. समजावून सांगायला गेले ना काहीच हाती लागत नाही. खान आणला. खान खुश झाला, चला मी येतो प्रतापगडावर. त्याच वेळेला वकील गेले, जे रघुनाथ पंत सांगितलं काय गेले आणि फक्त वकिली केली परत आले. आजच्या काळा कोड सारखं नाहीये बरं का. ते गेले, त्यांनी बघितलं की अफजल खानासोबत कोण आलंय. व्यापारी आले का? त्यांना आमंत्रण दिले. 10 नोव्हेंबरला प्रतापगडावर अफजल खान येत आहे, 9 नोव्हेंबरला तुम्ही यावं. अफजल खान साहेब यांच्यासोबत तुमचाही उचित सत्कार महाराजांना करायचा आहे. तुमच्या काही ज्या व्यापाराच्या जिन्नसी, सोनं, नाणं, हिरे, मोती, माणिक, पाचू, ते सगळे घेऊन यावं. खरेदी करणारे अनेक मराठावीर तिथं बसले, ते सगळं घेऊन आले किल्ल्यावर, प्रतापगडावर. म्हणजे अफजल खानाला यायला भाग पाडलं.
त्याच्या व्यापाऱ्यांना यायला भाग पाडलं. अफजल खान जर पुढून जर म्हटलं असता नाही जाऊ द्या कॅन्सल करू तुम्हीच इकडे या, पण व्यापारी म्हणता नव्हते साहेब तुमच्यामुळे आमचा बिझनेस होणार आहे चला किल्ल्यावर. स्ट्रॅटेजी. सगळ्यांना घेतलं, व्यापारी वगैरे तिकडे गेले. ही माहिती काढली कोणी, कोण कसा आलाय, कुठं आलाय, कोणाची कुठं छावणी पडली आहे. वकिलाने फक्त काळा कोट घालून फी नाही घेतली, सगळं बघितलं, महाराजांना माहिती दिली. गुप्तहेर पूर्णपणे तिथं वावरत होते. कोण खान आलाय, कोणाची ताकद काय, कोण सय्यद बंडा आलाय, कोण काय, सगळं माहिती होतं आणि त्यानुसार पुढची प्लॅनिंग होत होती. पुढे जाऊन खान महाबळेश्वरमधून प्रतापगडवर यायला तयार झाला. खानावर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट सांगितली गेली की महाराज खूप घाबरले. खानाने किती आणले होते? 40,000. आपले किती होते? मोजून मापून 7,000. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं की तुमचे 10 निवडक मावळे घ्या, आमचे तुमचे 10 निवडक सैन्य घ्या, आमचे 10 निवडक मावळे असतील. अफजल खानाला ते करणं भाग पडलं, कारण मागचं सगळं व्यूह रचना त्याच्यासाठीच केली होती. नाही येत तर मग करल काय, रिकाम्या हाती तर परत जाणार नाही. महाराज म्हणतो मी येणं शक्यच नाहीये. त्याला खुश करण्यासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी मस्त शामियाना दिला आणि आपण ते पवळत ऐकतो खान डवलत डुलत आला. येऊ द्या, इगोला इगोनेच मारायचं आहे. तो डवलत डुलत तिथपर्यंत आला. वेळ निवडली 12 वाजताची दुपारची. म्हणजे काय, महाराज प्रतापगडावरून खाली बघताय, सगळं दिसतंय, खानाला वरचं काहीच दिसणार नाहीये. महाराजांनी पाहिलं 10 अंगरक्षक घेतले सोबत. बरं रक्षकही कोण घेतले? यावेळेला तानाजी नाही घेतला, यावेळी नेताजी नाही घेतला, यावेळी घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. का बरं? छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती माझी मूर्ती लहान आहे, अफजल खानाच्या तोडीचा एक जण तरी पाहिजे. घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. दुसरी माहिती आली की अफजल खानाने सोबत घेतला सय्यद बंडा. काय करतो सय्यद बंडा? दांडपट्टा चालवतो. सोबत घेतला जीवा महाला. ही स्ट्रॅटेजी. महाराजांनी नंतर परत 10 जण घेऊन निघाले. परत नंतर एक वकील पाठवला. महाराज घाबरले, त्यांना सय्यद बंडाची फार भीती वाटते. तुम्ही तुमच्या सगळ्या 10 सरदारांना सय्यद बंडा सहित एक बाणाच्या अंतराच्या मागे उभे करा. मीही माझे 10 मावळे 10 बाणाच्या अंतरावर उभं करतो. फक्त अफजल खान आणि त्यांचा वकील, महाराज आणि त्यांचा वकील शामियानात उपस्थित असतील. क्रिकेटचा इतिहास तुम्हाला आहेच, 11 वर्सेस 11 असतो. सुरुवातीला काय होतं, 40,000 वर्सेस 7,000. शामियानात मॅच काय, 2 वर्सेस बाहेर काय 10 वर्सेस. ही परिस्थिती घडवून आणणं असतं, कोणी आणून देत नाही. त्या ठिकाणी मग इतिहास बदलताना आपल्याला दिसतोय का खानाला काय दगाफटका करायचा, तो काय करू शकतो? तो शिवाजी महाराजांना मारू शकतो, कारण तलवारी तर दिल्या होत्या पण त्याच्याकडे खंजीर असणार हे माहिती होतं. महाराजांनी आतमध्ये चिलखत घातलं, सोबत वाघ नका ठेवलं, त्याला विष लावलं, म्हणजे खान वाचलाच पाहिजे नाही. इथपर्यंत प्लॅनिंग. इथंच प्लॅनिंग संपत नाही. आता त्याचा वध कसा केला हे सांगत नाही, हे प्रत्येकाने कुठेतरी बघितलं असेल. व्यूहरचना बघून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सांगून ठेवलं होतं का खान पडला मध्ये काय हो, इकडनं तुतारी वाजवायची, तुतारीचा आवाज गडावर गेल्यानंतर गडावर तोफांचा बार करायचा. शिवाजी महाराज जिवंत आहे का मृत्यू पावले हे कोणी बघायचं नाही. प्रत्येक ठिकाणी सैन्याची व्यूहरचना केली होती, प्रत्येकाला जबाबदारी दिली होती की कोणी कुठं हल्ला करायचा. शिवाजी महाराजांना हेही माहित होतं की जरी इथे 2 शामियानात आले, 10 बाहेर उभे, पण 40,000चं सैन्य महाबळेश्वर वाईमध्ये आमची वाट बघत बसलंय, त्या सगळ्यांना मागे पिटळावायचं होतं. इथपर्यंत प्लॅनिंग केली आणि 40,000च्या सैन्याला महाराजांच्या गनिमी काव्याने चोख प्रत्युत्तर दिलं. महाराज युद्ध जिंकले. जिंकले का? अफजल खान मारला. युद्ध तिथंच संपत नाही. आपण काय करतो आता, मधली एक गोष्ट सांगतो. बायकांवरून निघालं. याच प्रसंगामध्ये ज्या वेळेला महाराजांना अफजल खान मारायचा होता, नोव्हेंबर 1659, 10 नोव्हेंबर या दिवशी अफजल खान मारला गेला. एप्रिल 1659ला महाराज प्रतापगडावर आले. का बरं? का बरं? जर मला एखाद्या व्यक्तीला भेटायचं असेल ते काय म्हणता, ऑफिसला या. मग महाराजांनी त्यांचं तत्कालीन ऑफिस राजगडावर का बरं नाही बोलवलं त्याला? सर्जिकल स्ट्राईक किंवा उरी वगैरे हे बघितलं असेल तुम्ही, किंवा पहिलं महायुद्ध जर आठवत असेल. शिवाजी महाराज आठवत नाही तेव्हा ते सांगणं जाऊ दे, त्याला आमचं होतं. पण अमेरिका आज महासत्ता का बरं आहे, तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध जे लढलं गेलं ते अमेरिकेच्या मातीवर लढलंच गेलं नाही, युरोपच्या भूमीवर लढलं गेलं, तिथं त्यांची हानी झाली. जर्मनीमध्ये आज लोक नाही येतो का बरं? जर्मनीच्या हिटलरने ते पेरून ठेवलं, म्हणून आपल्याला चाललाय सगळं तिकडं. अमेरिकेची काहीच हानी झाली म्हणून अमेरिका प्रगल्भ झाला. शिवाजी महाराजांनी हे तेव्हा केलंय. जर शत्रू
अफजल खान असू द्या, पुढे सिद्दी जोहर असू द्या किंवा शायस्ता खान असू द्या, कोणी असू द्या, राजधानीपर्यंत येऊ दिला तर तो पूर्ण स्वराज्याची हानी करत तिथपर्यंत येईल. शत्रूला आपल्या बाउंड्रीवरच थांबवायचं आणि तिथंच मारायचं आहे. म्हणून महाराज प्रतापगडावर आले. रचना महाराजांनी त्याला प्रतापगडावर यायला भाग पाडलं 10 नोव्हेंबरला आणि सांगितलं एप्रिल 1659ला महाराज प्रतापगडावर आले, नोव्हेंबरला मारला. असं तर जूनमध्ये महाराणी सईबाई यांचं निधन झालं होतं. शिवाजी महाराज 10व्याला गेले नाही, मैतीला गेले नाही, 13व्याला गेले नाही, वर्ष श्राद्धाला गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबरला अफजल खान मारला. गडावर पण गेले नाही का, पत्नीचं निधन झालं, शंभूराजे एकट्याचे, मासाहेब इथं एकट्याचे, शहाजीराजे तर तिकडे. त्यानंतर 28 नोव्हेंबर 1659 रोजी महाराज पन्हाळा किल्ला जिंकताय. आज गाडीनं जरी जायचं म्हटलं ना, प्रतापगड महाबळेश्वरच्याही पुढं, त्याच्यानंतर सांगली जिल्हा, त्याच्यानंतर कोल्हापूर, ते जिंकत जिंकत जायचे. 18 दिवसामध्ये 15 पेक्षा जास्त किल्ले जिंकले. रुस्तमे जमा खान नावाचा सैन्याचा उघड मैदानावर पराभव केला, आजच्या सांगली मिरज या ठिकाणी. मग पन्हाळ्यावर गेले. किती दिवसात? 18 दिवसामध्ये. आणि कसे गेले? आजच्या सारखे रस्ते किंवा गाड्या नव्हत्या. आपण एक किल्ला चढून आलो, काय झालं याच्यावरून शिकायचं फक्त की अफजल खानाला मारलं. अफजल खानाचं 40,000 सैन्य मारण्याची जबाबदारी नेमून दिली. असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा त्रिशूळ निघाला. म्हणजे काय? शिवाजी महाराज स्वतः पन्हाळ्याकडे जिंकत जिंकत गेले. शिवाजी महाराजांच्या त्रिशूळाचा आणखी एक टोक नेताजी पालकर एका साईडने निघाले तर ते विजापूरपर्यंत. आणि त्याच वेळेला महाराजांना ही बातमी मिळाली, इथपर्यंत प्लॅनिंग केलं होतं की अफजल खानाचा काही माल हा आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या वखारीपर्यंत आलाय. वखार म्हणजे काय? आजच्या भाषेत गोडाऊन. तो उतरवतोय. शिवाजी महाराजांनी त्यांचा दारोजी नावाचा एक सरदार तिकडेही पाठवून दिला. काय जो माल होता तो ताब्यात. एका वेळी ही असते स्ट्रॅटेजी, ही असते प्लॅनिंग. म्हणजे शिवाजी महाराजांनी खान मारायचं हे तर प्लॅन केलं, पन्हाळ्यापर्यंत जायचं हेही प्लॅन केलंय, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. त्यानंतर रुस्तमे जमा खानला मारलं म्हणजे मोगलांचा अफजल खान मारला, रुस्तमे खानचा पराभव झाला. आदिलशाहीला मग कळालं की आता थांबणं उचित नाही. मग त्यांनी सिद्दी जोहर नावाचा एक आफ्रिकी, त्याला सिद्धी म्हटलं जायचं. आफ्रिकी का? तर उर्दू भाषेमध्ये आफ्रिकन म्हणजे क्षितिजा पलीकडील. आणि माझ्या माहितीप्रमाणे याला कुठला पुरावा नाही. जे सिद्धी नाव रुजू झालं ते कदाचित त्या क्षितिज शब्दाचा पण अपभ्रंश असावा, त्याच्याबद्दल मी माहिती घेतोय. तर यातून हे नावं रुजू झालेत. तर तो सिद्दी जोहर हा आजच्या आफ्रिकातला होता. तो चिवट होता. महाराजांना माहिती होतं अफजल खान मारणं सोपं आहे का? इगोय. सिद्दी जोहर मारणं सोपं नाही का? स्वामिनिष्ठ आहे. त्याची मोहीम पारच पाडल. महाराज परत प्रतापगडावरून राजगडाकडे नाही गेले, पन्हाळ्यावर स्वतःला कैद करवून घेतलं. त्यांना माहिती होतं की इथं आता जिजाऊंना वकील म्हणून पाठवून उपयोग नाही, इथे पंताजी बोकीलांना पाठवून उपयोग नाही, सिद्दी जोहर मानणार नाही. काय करायचं? सिद्दी जोहर राजगडपर्यंत नाही गेला पाहिजे ना, आपण पन्हाळ्यात अडकून पडा, म्हणजे सिद्दी जोहर इथंच अडकून पडेल. उचित वेळ साधून आपण बाहेर निघू की. स्ट्रॅटेजी, प्रत्येक गोष्टीची स्ट्रॅटेजी. अजून जसे प्रतापगडावर राजगडावरून निघाले, गेले पण नाहीये, पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले, नंतर विशाळगडावर गेले आणि तिथून राजगडला गेले. लक्षात घ्या, 1.5 वर्ष कोणाचंच दर्शन नाही, एकही बायको जवळ नाही. आपलं मला सगळ्यापासून 2 फोन येऊन गेले. हे प्रत्येकाचं. याच्यात कमीपणा नाही, त्यांची काळजी, त्याच्यासाठी तो त्यांचा मोठेपणा. पण परिस्थिती असेल तसं वागावं लागतं. मग याचा अर्थ असा नाही की शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नींना प्रेम नाही केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना 7 पत्नी होत्या, पण इतिहासात कुठंच नमूद नाही का त्यांनी कुठल्या पत्नीशी दुजेभाव केला किंवा काय. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं चांगलं, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी 7 विवाह का केले? तर शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शहाजीराजे यांनी जो स्वराज्य निर्माण केलं पुण्यामध्ये, तिथे मुरार जगदेव नावाच्या आदिलशाही सरदाराने गाढवाचा नांगर फिरवला. तिथल्या रयतेला सांगितलं जर कोणी इथं राहील तर त्याचा निर्वंश होईल. भोळी बाबडी जनता घाबरली आणि मावळ प्रांतात आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निघून गेली. मग तिथे राज्य करायचं कोणावर? दगड मातीवर. राज्य करायचंय तर माणसं पाहिजे ना. सैनिक जर द्यायचे, पण सैन्याला सुरक्षा कोणाची करायची? माणसांची. मग ते माणसं तिथे आले पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? तर
शहाजीराजांचा हा पहिला प्रयत्न वाया गेलेला होता. त्याच्यानंतर पुढे जाऊन शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या किल्ल्यावर कैद होत आहे, अडकताय, त्यावेळेला सिद्धी चौहानने सगळीकडे वेढा दिलाय. सिद्धी चौहानने वेढा दिला. शिवाजी महाराजांनी लगेचच सुटायचा प्रयत्न नाही केला. शिवाजी महाराज सुटले कधी? ज्या दिवशी त्यांना माहिती की मुसळधार पाऊस चालू आहे. मुसळधार पावसामध्ये सैन्य वेढा देताना थकतंय. सैन्याची एक बाजू हेरली, कोणती कमकुवत आहे, तिथून निघायचंय. यावेळेला माणसंही तेच सोबत घेतले. यावेळी तानाजी मालुसरने घेतले, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल घेतले. बांदल काय तिथल्या एरियाचं नाव आहे का ज्यांना त्या ठिकाणची सगळी माहिती आहे. बरं, शिवाजी महाराज कसे तिथून त्यांनी पलायन केलं? पालखीतून. घोडे घेतले का? नाही. का बरं? घोडे घेतले तर घोडे आवाज करतील, टापांचा आवाज होईल किंवा त्यांचा किंकाळण्याचा आवाज होईल. शत्रूला लगेच केलं, कोणीतरी पळतंय. घोडे नाही घेतले, पालखी घेतली. बरं, त्याच्या पुढे काय प्लॅनिंग केली? शिवा काशीद, शिवाजी महाराजांसारखा उभेऊब दिसणारा माणूस, त्याला तयार केला. त्याला फक्त विचारलं, शिवा अशी अशी परिस्थिती, तू तयार का? त्याने एकच उत्तर दिलं. तो म्हटला, नाही साहेब, नाही, आज काम आहे, उद्या ॲनिव्हर्सरी आहे, परवा बर्थडे, पोटच दुखतंय, डोकंच दुखतंय. शिवा काशीदने एकच उत्तर दिलं, काय? जन्माला शिवा काशीद म्हणून जन्माला आलो, तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरण्याचं मला भाग्य मिळतंय. एकदा काय 10 वेळा महाराज तुमच्यासाठी मरायला तयार आहे. मरण माहिती होतं तरी शिवा काशीद पालखीत बसला. हे असतं स्वामीनिष्ठपणा. तितका विश्वास शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर दिला, पण त्या मावळ्यांनी पण तो जिंकला, घेता आला. हे त्या मावळ्यांचं वैशिष्ट्य. आणि म्हणून आज शिवाजी महाराजांसोबत, शिवाजी महाराज तर ग्रेट होतेच, पण शिवाजी महाराजांसोबत शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांचं नाव का घेतलं जातंय? त्यांचा स्वामीनिष्ठपणा, प्रामाणिकपणा. नाही तर फक्त शिवाजी महाराजच सांगून मोकळा झाला असतो ना. त्या शिवा काशीची पालखी एका दिशेने निघाली, दुसऱ्या दिशेने महाराजांची पालखी निघाली. शिवा काशीची पालखी बरोबर अशा मार्गाने निघाली की ज्या ठिकाणाहून ती शत्रूला लवकर सापडेल. आणि त्या पालखीचं प्रयोजन एवढंच की फक्त शिवाजी महाराजांना थोडा जास्त वेळ मिळावा, गोडखिंड पास करून निघावं. सगळ्यांना माहिती होतं की शिवा काशीद पकडला जाणार आणि तो अंतिमता पकडला गेला. याच्यातून किती शिकण्यासारखं आहे. स्वतःलाच आपली कधी कधी ना मग लाज वाटेल. इतक्यात मला येताना आमचाच एक मित्र म्हटला की आज खरंच भगवे फेटे घालायची लाज वाटते की एक गड मी चढू शकलो नाही. जर हे काही ऐकलं नाही ना तर आपल्याला अजून लाज वाटेल आपली. त्या शिवा काशीचं तिथं काम झालं, शिवा काशीला ओळखलं गेलं, पण तोपर्यंत महाराज अनेक योजने पुढे निघून गेले होते. दुसरा मावळा पुढे आला, घोडखिंडीपर्यंत सैन्य आलं. दिसतंय की आपले 300चे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद त्याचं सैन्य पुढे घेऊन येतोय. सिद्धी मसूदचा विषय निघाला म्हणून सांगतोय का राजकारण काय असतं, कोणीच कायमस्वरूपी शत्रू नसतो. जो सिद्धी मसूद या ठिकाणी 1660ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठलागावर आहे, 1676-77ला तोच सिद्धी मसूद आदिलशाहीचा जेव्हा वजीर होतो तेव्हा तो सिद्धी मसूद छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मैत्रीचा तह करतो. ते छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी मसूदच्या निमंत्रणाने शिवाजी महाराज त्याला मदत करण्यासाठी विजापूरला जात आहे. युद्ध संपलं, वैर संपलं. अफजल खानाच्या बाबतीत पण हेच केलं. अफजल खान पडला, आजही त्याची कबर शिवाजी महाराजांनी तिथेच बांधली आहे. त्याच्या दिवाबत्तीची सोय आजही स्वराज्यातून होते. आपण छोटीशी गोष्ट मरेपर्यंत लावून धरतो, मरेपर्यंत गरज नसताना. हे शिकायचंय, हे शिकता आलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा अधिकार आपल्याला मिळतोय. एका एका गोष्टीने बघा, बाजीप्रभू देशपांडे घोडखिंड लढवताय. कालच एक पिक्चर रिलीज झालाय पावनखिंड. घोडखिंड लढवताय म्हणजे काय? आम्ही सांगितलं की आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज 300 मावळ्यांसोबत पन्हाळा सोडताय मध्यरात्री. सकाळी 9च्या वेळेस ते घोडखिंडीत गेले. म्हणजे काय? आदल्या रात्री जेवण केलेलं असेल. बारकाईने बघा, सगळ्यांना भूका लागल्या असतील कदाचित आता, तर थोडीशी भूक ताणू आता ह्या उदाहरणावरून. आदल्या रात्री जेवण केलं असेल, त्यानंतर रात्रभर पाठलाग केलाय. घोड्यावर नाही केलाय, पायी केलाय, पळत केलाय. प्लेन रस्ता नव्हता, सह्याद्रीच्या दऱ्या आणि डोंगर याच्यातून केलाय आणि वरतून मुसळधार पाऊस पडतोय. आंबोलीच्या घाटातला पाऊस जर कोणी बघितला असेल तर त्याला कळेल का पाऊस काय होतो. आपल्या नाशिक सारखा नाही, धो 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 पडत राहतो. आणि त्या पावसामध्ये महाराजांची पालखी सही सलामत न्यायची. रात्रभर मावळे जागे पाठलाग करताय.
सकाळी 9ला घोडखिंडीमध्ये युद्ध सुरू झालं तर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत युद्ध सुरू आहे. म्हणजे काय ते काय म्हटलं असेल का चला इथपर्यंत आलो ब्रेकफास्ट करू? त्यांनी सांगितलं असेल का सिद्धी मसूदला सांगितलं असेल का साहेब जेवणाची वेळ झाली थांबा 1 तासाचा ब्रेक घ्या नंतर आपली मॅच खेळू पुढची? अरे त्याच्याही पुढे जाऊन 55 वर्षाचा बाजीप्रभू देशपांडे एका हातात 7.5 किलोची तलवार, दुसऱ्या हातात 7.5 किलोची तलवार, आम्हाला 13 किलोचं सिलेंडर उचलत नाही एका दमात. 13 किलोच्या तलवारी घेऊन जो रात्रभर पळालेला आहे तो 55 वर्षाचा म्हातारा दिवसभर खिंडीमध्ये सैन्याला थोपून धरतोय, त्याचं नाव बाजीप्रभू देशपांडे. आणि म्हणून शिवाजी महाराज घडले, कारण प्रत्येकाने रक्त सांडलंय. हे फक्त कुठेतरी अतिशोक्ती म्हणून नाही की आम्ही रक्ताने घाम सांडलाय, खरंच या मातीमध्ये रक्त सांडलंय. बरोबर. आणि त्यानंतर घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे पडले, महाराज विशाळगडावर गेले. पुढे जाऊन आपण म्हणू की सिद्धी जोहर, आदिलशाही, मोगल यांच्याबरोबर युद्ध आहे, हिंदू आणि मुसलमानांचं युद्ध आहे का? नाही. कारण ज्या विशाळगडावरून तोफेचे बार दिले गेले त्या विशाळगडावर तत्कालीन हिंदू दळवी आणि सुर्वे यांनी ऑलरेडी आदिलशहाच्या वतीने वेढा दिला होता. कुठे गेले हिंदू मुसलमान? त्या दळवी आणि सुर्वे यांचा वेढा शिवाजी महाराजांना तोडावा लागला. म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंना तोपर्यंत लढायचंय, तोपर्यंत लढायचं. सांगितलं काय, महाराज मी गनिमाला इथे रोखतो, तुम्ही फक्त तोफेचे बार करा, माझा जीव सोडायला मी मोकळाय. बाजीप्रभू देशपांडेंना माहिती आपण वाचत नाही तरी जीव द्यायला उभे. माणसं आहे ना हे सगळे मरण्याची स्पर्धा करताय, मरण्याची, जगण्याची नाही. आपली ना जगण्याची स्पर्धा चालू आहे. माणसाला जेव्हा माहिती ना मरण्याचं कारण किंवा मरायचं कधी, माणूस मरणाला घाबरत नाही. विशाळगडावर महाराज पोहोचले, तोफेचे बार दिले, महाराज राजगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता पुढच्या घटना मी एकदम थोडक्यात सांगतो. शिवाजी महाराजांनी त्यानंतर शाहिस्ते खानाचा पराभव केला. शाहिस्ते खान पण कसा मारला? यावेळेला शिवाजी महाराजांना माहिती होतं की सिद्धी जोहर चपळ आहे, पण त्यांना माहिती होतं की शाहिस्ते खान तेवढाच आळशी. का बरं? शाहिस्ते खानाची पुण्यावर रवानगी होण्यापूर्वी तो आजच्या काबुल कंदारच्या प्रांतात होता, आजच्या अफगाणिस्तानमध्ये होता. म्हणजे काय, वाळवंट. त्याला त्याच्यापेक्षा पुन्हा बरं वाटत होतं. मग त्याने सोपा आपल्या कोणत्याही पण असतात, काही मित्र असतात, घरातले व्यक्ती असतात, कधी कधी कर्मचारी असतात की सरकारी कामात आपण अनुभव घेतो की तलाठी तात्यांकडे गेल्यानंतर एक फाईल 12 महिने, तसं त्या टाईपचा शाहिस्ते खान होता. की काय, जे अंतर औरंगाबाद ते पुढे जाऊन मिर्झाराजे जयसिंग 15 दिवसात आला, ते अंतर यायला शाहिस्ते खानने मस्त 3.5 महिने लावले. म्हणजे काय, औरंगजेबाला सांगतोय साहेब चालू आहे काम इकडे, टेन्शन घेऊ नका, इकडे चाललंय मस्त पैकी पुण्याच्या गार हवेमध्ये एन्जॉय करायचं. सगळी मोहीम झाली, लाल महालामध्ये बसला, तिथं पुण्याला जाळपोळ सुरू झाली, सगळं. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या कैदेत असताना शाहिस्ते खान येऊन बसला होता. म्हणजे काय, आपल्याला एका वेळी 2 कामं सांगितलं तरी साहेब एक होऊ द्या मग दुसरं बघतो. हे शिवाजी महाराज पन्हाळ्याहून निसटले, नंतर विशाळगडाला गेले, तोपर्यंत तो तिथं थांबलाच होता. तिथून राजगडावर गेले, पत्नीचं निधन झालंय, स्वतःचा मुलगा फक्त 2 वर्षाचा पण नाहीये, आईची विचारपूस केली आहे. मधल्या 1.5 वर्षामध्ये समर्थपणे स्वराज्याची जबाबदारी कोण घेत आहे? राजमाता जिजाऊ. कारण दक्षिण सीमा शिवाजी महाराजांकडे, उत्तरेकडून आक्रमण होऊ शकलं असतं ना, पण नाही, चोख बंदोबस्त ठेवलाय. त्यानंतर शिवाजी महाराजांना कळतं की आता शाहिस्ते खानाला मारल्याशिवाय पर्याय नाही, तो येत नाही, आपल्याला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक मोहीम वेगळी, स्ट्रॅटेजी वेगळी, माणसं वेगळे, प्रत्येक वेळी तेच नाही केलं. बरं, शाहिस्ते खानला मारायचं आहे. परत जसा 10 नोव्हेंबरला अफजल खान मारायच्या वेळेस डोक्यावर सूर्य बघितला, सिद्धी जोहरच्या वेळेतून निसटताना मुसळधार पाऊस बघितला. शाहिस्ते खानाला मारायच्या दिवशी दिवस बघितला की तो दिवस होता रमजानचा. आणि त्याच्यापेक्षा औरंगजेबासाठी तो होता औरंगजेबाचा राज्यारोहणाचा दिवस, म्हणजे तो सत्य बादशाह झाल्याचा ॲनिव्हर्सरी आपल्या भाषेमध्ये. आणि शिवाजी महाराजांना माहिती होतं की खानाचं सैन्य हे अय्याशी करतंय, हा दिवस जंगी साजरा करणार. शिवाजी महाराजांनी तोच दिवस निवडला. 1 त्याचं राज्यारोहण, 2 रमजान. म्हणजे काय, दिवस उजाडायच्या आधी खायचं, दिवसभर काहीच खायचं नाही, तर दिवस मावळल्यावर खायचं. आता तुम्ही बघा भुका लागल्या किती जोरात जेवणार आहे. तसंच ते खानाचं सैन्य करत होतं. दिवसभर उपवास, रात्री फुल जेवायचं, जेवलं की तेवढीच झोप येणार. दिवस तोच निवडला.
आणि मग शिवाजी महाराज चाल करून जाते. कसे गेले? शाहिस्ते खानाची 1 लाखाची सैन्याची छावणी पडली आहे, मध्ये फक्त 100 जण घेऊन जायचं नाही, यायचं पण आहे. काय स्ट्रॅटेजी लावली असेल? काय केलं तर वरात काढली. कोणाचं तरी लग्न आहे, रायबाचं लग्न काढायच्या आधी हे लग्न काढलं होतं. मुलगा सरदार, तलवारी सहित नवरदेव, नवरी सरदारच, फक्त पेहराव तो केलाय. अख्खं वराडी सैन्यच गेले. लाल महाराजजवळ छावणी दिली आणि त्या रात्री सगळे शांत झाल्यानंतर शिवाजी महाराज अचानकपणे लाल महालामध्ये हल्ला करताय. खानाचं नशीब म्हणून त्याचा तो वार, त्याने बुरखा घेतला. स्त्रियांवर शिवाजी महाराजांना हल्ला करायचा नव्हता, त्यांच्या आड शाहिस्ते खान पळाला. या इथे शिल्प येते कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खान पाडलाय. 3 बोटावर शाहिस्ते खान सुटला, पण अफजल खानला मेल्यानंतर जो सन्मान प्राप्त झाला ना तो मुकला. त्यानंतर त्याचं प्रमोशन कुठे झालं? आजच्या आसाममध्ये. प्रमोशन नाही, ब्रह्मपुत्र आणि गंगा नदीच्या याच्यामध्ये तो पूर्ण आसाम आहे. सरळ यूट्यूबला टाकून बघा. चीनी लोक ज्यासाठी ओळखले जातात ना, तसंच जीवन आसाममधल्या लोकांना करावं लागतं, जीवन जगावं लागतं. जे काही कीटक असतील, पक्षी प्राणी असतील ते खावे लागतात. त्या ठिकाणी भाऊचं प्रमोशन झालं. म्हणजे अफजल खान मेला तिथं संपलं, त्याला एक प्रकारची मानवंदना मिळाली. हा जिवंतपणे यातना भोगत होता. हा धडा शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानला शिकवलाय. बरं तेवढ्यावर मोहीम संपली का? नाही. तो मारला, सैन्य गोळा होणार ना लाखभराचा, तिथून बाहेर पडायचंय. शिवाजी महाराजांनी परत काय केलं? पन्हाळ्यातून 2 पालख्या काढल्या होत्या. यावेळी तीच चाल नाही केली, पालख्या नाही काढल्या. शिवाजी महाराजांचं एक सैन्य सिंहगडाच्या दिशेने आलं, 100 जण मावळे, आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांच्या सैन्यानीच अफवा उठवली की पळा पळा, शिवाजी आला, शिवाजी आला. तेच सैन्य त्यांना सांगतं की जसं की आम्ही तुमचेच, आणि पाठलाग करा. पाठलाग कुठपर्यंत केला? कात्रजच्या घाटापर्यंत. आपल्याकडे ती म्हण रुजू झालंय, दुश्मनाला कात्रजचा घाट दाखवला. का बरं? बाहुबली पिक्चर पाहिलाय सगळ्यांनी? बैलांच्या शिंगांना ते मशाली बघितल्या असेल. खरी ती घटना शिवाजी महाराजांनी खऱ्यामध्ये करून दाखवली. खऱ्यामध्ये करून दाखवली. जे ते धरण फुटताना दाखवलंय बाहुबलीमध्ये, ते महाराज शहाजीराजांनी नगर जिल्ह्यामध्ये भातवडी या ठिकाणी खरं करून दाखवलंय. तिथून ते राजा मौलीने तिकडे उचलले आणि त्यांनी याची कबुली पण दिली. शिवाजी महाराजांच्या सैन्याने काय अफवा उठवली की हे महाराजांचं सैन्य सगळं काही कात्रजच्या घाटाच्या दिशेने दिले. बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या. खानाच्या सैन्याने लांबून बघितलं, काय दिसतंय? सैन्य तिकडे गेलं. पाठलाग करा, सगळं सैन्य तिकडं. महाराज सुरक्षितपणे इकडून राजगडावर, सुखरूपपणे गडावर वापिस. ही असते प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, गोल सेटिंग. जायचं आणि यायचं. आता तुम्ही म्हणाले हे मध्येच गारात काय सरांना पाणी प्यायचं होतं का? तसं काही ब्रेक नव्हता. हे जाणवलं की राजमुद्रा आम्हाला पाठ नाहीये, ती पाठ करा. सकाळपासून अनेक वेळा इथं ऐकलंय की ही गारद ऐकतो ऐकतो ऐकतो. अर्थ किती जणांना माहिती? प्रत्येकाला जर विचारलं ना का स्वतःच्या नावाचा अर्थ सांगा, एखादा सोपा असेल तर सांगेल, आमच्या विकास सरांसारखा सोपा अर्थ आहे. परंतु प्रत्येकालाच तो सांगता येत नाही. महाराजांची गारद आणि राजमुद्राचा खूप पुढचं. एक महाराजांबद्दल गैरसमज तो दूर करायचा आहे. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज 1630 पासून छत्रपती नव्हते. इसवी सन 6 जून 1674 या दिवशी शिवराज्याभिषेक पार पडला. त्या दिवसापासून शिवाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. हे कधी विसरायचं नाही. कोणीतरी विचारेल तुम्हाला, शहाजी महाराज छत्रपती होते का? होते का? नाही, शहाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नाही. संभाजी महाराजांनी छत्रपती कधी लावलं? ज्यावेळी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यापूर्वी ते युवराज होते. प्रत्येकाचं जे काही असतं
संस्था असू द्या, नाव असू द्या, त्याच्या मागे खूप स्वाभिमान जडलेला असतो. त्या माणसाला माहिती त्याची किंमत काय राहते, ती जपली गेली पाहिजे. छत्रपती उगाच नाही, त्याच्या मागे वारसा आहे, ते सादर करण्यासाठी इथं बोलवलं. शिवाजी महाराज छत्रपती झाले म्हणजे काय, ह्या गारदेतून, या घोषणेतून ते कळतंय आपल्याला. पहिला शब्द काय बरं, ही घोषणा द्यायची कधी, जेव्हा महाराज त्यांच्या दरबारात यायचे तेव्हा त्यांचा द्वारपाल ही घोषणा द्यायचा. आणि म्हणून सगळे जशी चावचाव करतात आता इथं त्यांना शांत करायला म्हणायचे की आस्ते कदम. आणि मग महाराज म्हणजे काय, राजे अनेक असतील, हे राजांचेही राजे म्हणजे महाराजे. महाराजे, राजा अधिराज, महाराज, हे त्यातून कळतं आपल्याला. त्याच्या पुढे गडपती. शिवाजी महाराज गडपती होते का? ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंग पुरंदरचा तह झाला 1664, शिवाजी महाराजांकडे 35 किल्ले होते, त्यातलेही 23 द्यावे लागले, उरले 12. पुढच्या 9 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकून घेत आहे. किती दिवसात? 9 वर्षात. मग आपण त्यांना म्हणतोय गडपती. गडपती म्हणजे ज्यांचं गडकोटांवर अधिराज्य आहे असे ते गडपती. भूपती, या स्वराज्याच्या सीमेमध्ये, या स्वराज्याच्या भूमीसोबत ज्यांचं लग्न लागलंय, जे भूपती आहे, इथली सगळी जबाबदारी ज्यांनी उचलली आहे, या जमिनीची, इथल्या या मातीची, या भूमीची जबाबदारी ज्यांनी उचलली, ते भूपती. गणपती, भूपती. गज अश्वपती. गज म्हणजे काय? हत्ती. अश्व म्हणजे काय? घोडे. ज्यांचं स्वतःचं घोडदळ आहे, ज्यांच्याकडे स्वतःचे हत्ती आहे, ज्यांच्यावर त्यांचे राज्य आहे, गज अश्वपती. नंतर जलपती, इथले जे काही पाण्याचे साठे असतील त्याच्यावर ज्यांची सत्ता आहे, जलपती. प्रजापती म्हणजे काय? इथल्या प्रजेवर, प्रजेचं त्यांचंही लग्न लागलं. थोडक्यात लग्न लागलं याचा अर्थ काय? ती जबाबदारी संपूर्णरित्या महाराजांनी उचलली आहे. एका स्त्रीचं आणि एका पुरुषाचं लग्न लागतं याचा अर्थ काय? ज्या वेळेला बाप कन्यादान करतो तर बाप काय सांगतो? आज नंतर ही माझी लेक मी तुमच्या पदरात घालतो, ही आज नंतर तुमची जबाबदारी. आणि असं म्हणून तो बाप त्याच्या जबाबदारीतून मुक्त होतो. आपण करतो का? नाही. आमच्या गावामध्ये किंवा असं गावरान भागामध्ये बायको आजारी पडली, जाय माहेरी. बाळंतपणात बायको, जाय माहेरी. बरी झाली, ये आमची सेवेकरी. पती म्हणजे काय? हे जबाबदारी मी उचलली. आणि तुझ्यात जर नव्हतंच, तुझ्यात ते गट्स नव्हते, एका दुसऱ्या माणसाच्या मुलीला जर वागवण्याची तुझ्यात हिंमत नव्हती, तर लग्न केलं कशाला? आणि केलं तर निभवा. बघ, ह्या प्रत्येक शब्दातून तो अर्थ प्रतीत होतोय. गडपती, भूपती, जळपती, गज अश्वपती, प्रजापती. त्यानंतर सुवर्ण रत्न श्रीपती, ज्यांच्याकडे सोनं नाणं खजिना आहे, ज्यांच्याकडे रत्न आहे, हिरे माती माणिक पाचू, हे सगळ्याची समृद्धता ज्यांच्याकडे आहे, ते सुवर्ण रत्न श्रीपती. त्याच्या पुढे अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित. अष्ट म्हणजे काय? 8. अष्टविनायक. अष्ट म्हणजे 8. अष्टावधान जागृत. अवधान म्हणजे प्रहर. आता तुम्ही म्हणा प्रहर काय? तर दिवसाला 8 प्रहर असतात. 3 तासाचा एक प्रहर असतो. 24 तास 8 प्रहर. 8 त्रिक 24. अष्टावधान जागृत, जो 8ही प्रहरांना जागा आहे असा तो, म्हणजे 24 तास जो जागा आहे. हिरकडीचं उदाहरण आहे आपल्या पुढं. अष्टावधान जागृत. आजच्या सारखं नाही, साहेब आमदारांना फोन केला झोपलेत, ट्रिपवर गेलेत, नाही. अष्टावधान रयतेच्या स्वराज्याच्या सुरक्षतेसाठी जो जागा आहे तो अष्टावधान जागृत. अष्टप्रधान वेष्टित. अष्टप्रधान मंडळ आपल्याला माहिती आहे की सगळं मालच नाही करायचंय. जशी आनंद ॲग्रोची टीम असणार आहे, नेतृत्व जर घनश्याम सर करतात तर प्रत्येकाला जबाबदारी वाटली गेली. तशाच प्रकारे अष्टप्रधान वेष्टित, जो राजा अष्टप्रधानांनी वेष्टित, ज्यांच्या मार्फत तो सगळ्या स्वराज्याचा कारभार करतोय. आपल्याला जर तांब्याची वायर असेल तर त्याला प्लास्टिकचं वेस्टर्न असतं, बरोबर ना? त्याला वेस्टर्न म्हणतो, वेष्टित. अष्टप्रधान वेष्टित अर्थ लागला. त्याच्या पुढे न्याय अलंकार पंडित. आपल्याकडे अलंकार असतो, स्त्रिया दागिने घालतात, अलंकार. तसा शिवाजी महाराजांना शोभून दिसणारा अलंकार कोणता आहे? त्यांचं न्यायदान. आणि त्याच्यात ते पंडित आहे. रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. प्रसंगी स्वतःचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरही न्याय निवाडा शिवाजीराजांनी केला. न्याय अलंकार पंडित हे त्याच्यातून प्रतीत होते. पुढे प्रौढ प्रताप पुरंदर.
प्रौढ, प्रताप आणि पुरंदर या तिघा शब्दांमधून पण ती भव्यता दिसते. पुरंदर म्हणजे ऍक्च्युली हत्ती, पण हत्तीचा आकारमान जसं मोठं आहे तसं शिवाजी महाराजांचा प्रताप मोठा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर. क्षत्रिय कुलावतंस, क्षत्रियांचं कुळ होतं का? होतं. आपल्याला अल्लाउद्दीन खिलजीची ती स्वारी माहिती असेल. 12व्या-13व्या शतकामध्ये तो गेला सिसोदिया म्हणजे आजच्या राजस्थानमध्ये आक्रमण केलं, पद्मावतीने जोहर केलं वगैरे वगैरे. त्याच वेळेला शिवाजी महाराजांचे पूर्वज पराभूत झाल्यामुळे दक्षिणेकडे सरकले. लक्ष्मण सिंह सिसोदिया नावाचा तेव्हाचा त्यांचा पूर्वज ते दक्षिणेकडे सरकले. हळूहळू सरकत असताना वेरूळ या ठिकाणी स्थायिक झाली. वेरूळ या ठिकाणी शिवाजी महाराजांचे आणखी एक वंशज, त्यांचं नाव भोसाजी, आणि त्या भोसाजींच्या आडनावावरून नाव पडलं भोसले. आपल्या प्रत्येकाच्या आडनावाला एक परंपरा आहे. आमच्या गावामध्ये गायधनी आडनाव, विकास गायधनी. गायधनी अर्थ नाव प्रतीत काय करतो? जे गायींचे धनी आहेत. श्रीकृष्णाच्या काळामध्ये किंवा आधीच्या बुद्धांच्या आणि जैनांच्या काळामध्ये युद्ध हे सोनं नाणे यासाठी नव्हतं होत. गायींना संपत्ती मानलं जायचं. ज्या राजाकडे गायी जास्त, जो राजा दुसऱ्या सैन्याच्या शत्रूच्या गायी जास्त पळून येतोय तो विजेता. तो इतिहास आहे. त्याचप्रमाणे भोसले हे नाव तसं रुजू झालं, भोसाजी. मग हे क्षत्रिय कुल आणि या क्षत्रिय कुलाचा जो काही इतिहास आहे, अभिमान आहे, वाढवणारे असे ते छत्रपती शिवाजी महाराज. मग क्षत्रिय कुलावतंस. सिंहासनाधीश्वर, राज्याभिषेकाच्या दिवशी 32 मानाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. त्यांना हौस होती म्हणून नाही, ते राजे होतेच. इथल्या जनतेला, रयतेला, प्रजेला एक नेतृत्व मिळावं. 400 वर्षांपासून मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये गुलाम वंश झाला, नंतर खिलजी वंश झाला, नंतर सय्यद वंश झाला, घोरी वंश झाला. शेवटी घोरी वंशाला बाबराने हरवलं. मग बाबराचे आले, बाबर आला, त्यानंतर हुमायून आला, नंतर अकबर आला, शहाजहान आला, जहांगीर, नंतर औरंगजेब. ही वंशावळ गेले 400 वर्ष हे राज्य करताय. त्याच्याच बाजूला घोरीच्या कालखंडामध्येच दक्षिणेकडे एक हसन गंगू बहमनी नावाचा तेलंग ब्राह्मण, याला कैद केलं गेलं घोरींनी. त्यानंतर त्याला मुसलमान बनवलं गेलं. पण त्या मुसलमान बनवल्यानंतर त्याने मुसलमान राहणंच पसंत केलं, कारण त्याला माहिती आपल्याला राज्य महत्वाचं आहे, धर्म महत्वाचा नाही. आपल्याला अभिमान बाळगायला पाहिजे की आम्हाला जिवंतपणी जीवन जगावं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, मरावं कसं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. ज्यांना नाही शिकवलं त्यांचा आज इतिहासात कोणी दखलही घेत नाहीये. त्या हसन गंगू बहमनी, या बहमनी साम्राज्यामध्ये ह्या गडाची बांधणी झाली. खाली जाऊन पाहिजे तर पाठी वाचू शकता. बहमनी साम्राज्याचे पुढे 5 शकलं पडले, जे की आपल्याला जवळचे ऐकलेले वाटतात. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, इमादशाही आणि बरीदशाही. त्या एक एक संपत गेल्या. शेवटी निजामशाही मागाशी सांगितलं कशी संपली. संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी 1686-87 ला औरंगजेबाने कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकून घेतली होती. तो इतिहास पुढचा. पण हे सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराज तिथे बसले सिंहासनावर. 400 वर्षांपासून इथे हिंदू राजा नव्हता. हिंदू रयतेला आपला म्हणणारा असा राजा नव्हता. हिंदू रयतेवर जिझिया कर लादला जात होता. त्यांची पूर्ण होरपळ होत होती. या सगळ्या आजूबाजूच्या वरती मोगल आहे, बाजूला आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे. समुद्राकडून त्याच काळामध्ये इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले. सगळ्यामध्ये हिम्मत करतोय छत्रपती शिवाजी महाराज उभे राहत आहे. चहू बाजूनी शत्रू सैन्याचा वेढा आहे, तरी हिम्मत करताय, तरी पण राज्य उभं राहत आहे आणि ते पुढे जाऊन आजपर्यंत प्रेरणा देते. यासाठी पुढाकार घ्यायचा असो, नेतृत्व करायचं असतो, संघटन बांधायचं असतं. आपण जर संघटन बांधू शकत नसेल, रामाचा सेतू सैनिकाने बांधला, पण खारीचा वाटा त्या खारीने उचलला होता, आपण जे म्हणतो तो उचलायला पाहिजे प्रत्येकाने. या ठिकाणी आपण ही गारद पूर्ण बघितली आणि मग आपण म्हणतो की राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. गारद राहील लक्षात सगळ्यांच्या. यानंतर जेव्हा गारद ऐकाल हे आठवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याच्या पुढे आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा किल्ला आणि इथं पट्टा किल्ल्याला का आलो. शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर तत्कालीन प्रथेनुसार हिंदूंचा राजा झाला, गरजेचं होतं. रामाचा राज्याभिषेक झाला रामायणावरून आल्यानंतर. त्यानंतर रामाने अश्वमेघ यज्ञ केला. पांडवांचा पण इतिहास तुम्हाला माहिती असेल, जिंकल्यानंतर त्यांना जावं लागलं. तसाच शिवाजी महाराजांना दिग्विजय करणं गरजेचं होतं. यातून सिद्ध काय होतं की हो, हा पण एक राजा आहे. दक्षिण दिग्विजय करायचं म्हणजे काय, सैन्य शिवाजी महाराज पुढे जाणार. कुतुबशाहीच्या इथे गेलं.
कुतुबशहाला सांगितलं शिवाजी महाराजांचं आधिपत्य स्वीकार कर, नाही तर युद्धाला सामोरं जाय. कुतुबशहा आणि आदिलशाही ते स्वीकारलं. असं करत 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 ते तंजावरपर्यंत जाऊन आले. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत आले. दक्षिण दिग्विजयाला असतानाच मागे सांगितलं की ज्या सिद्धी मसूदने महाराजांचा पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये पाठलाग केला, त्याच सिद्धी मसूद जो जेव्हा आदिलशाहीचा वजीर झाला त्याच्यासोबत करार झाला, मैत्रीचा करार झाला. सांगितलं काय, आदिलशाहीवर वाईट वेळ असेल तर शिवाजी महाराजांनी मदतीला यावं. महाराजांनी मान्य केलं. अशीच एक परिस्थिती जुळून आली की मोगल यांना सगळ्यांना संपवायचं. त्यांनी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला पण संपत नाहीये. मग काय करायचं, आधी आदिलशाही संपू मग महाराजांकडे येऊ. त्यांनी जेव्हा त्यांचा मोर्चा आदिलशाहीकडे वळवला तहाप्रमाणे सिद्धी मसूद यांनी शिवाजी महाराजांना बोलवलं की महाराज मदतीला या. महाराज शब्दाला जागले, मैत्रीला जागले. त्यांनी पाठवलं. ते म्हटलं नाही की यांनी माझा पाठलाग केला होता, यांनी माझा बाजीप्रभू देशपांडे मारला होता, मी जात नाही आता. नाही, शिवाजी महाराज त्यांच्या मदतीला गेले. मग अशातच मोगलांनी विजापूरला वेढा दिला. आता जर मोगलांचा वेढा विजापूरला पडलाय, त्यांचं लक्ष भरकटा व्हायचंय. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी हंबीरराव मोहितेंना पाठवलं विजापूरला. शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी जालन्याची मोहीम आखली. की का, जालना धोक्यात आल्यानंतर, जालना ही त्यांची सुरतेसारखी बाजारपेठ तेव्हाची. आजही पण जालन्याची बाजारपेठ तुमच्या ॲग्रिकल्चरसाठी खूप मोठी आहे, डाळीचं असेल किंवा मिरचीचं असेल किंवा काय. तर त्या जालन्याच्या बाजारपेठेवर शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं. त्याच वेळेला दिलेर खान हा विजापूरला वेढा देऊन होता. त्याच वेळेला संभाजी महाराज हे दिलेर खानाकडे होते. येत आहे लक्षात. राजकारण बघा काय केलंय. मोगलांना शिवाजी महाराजांनी आदिलशाही संपवायची, शेवटचे 5च मिनिटं राहिले. शिवाजी महाराजांना वाचायचं, आदिलशहाला वाचायचंय. शिवाजी महाराजांनी काय केलं, आदिलशाही सोबत तह केला की मी तुमचाच आहे. मोगलांसोबत तह होत नाहीये. मग काय करायचं, स्वतःच्या मुलाला औरंगजेबाकडे मोगलांकडे पाठवलं. आणि जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे मोगलांच्या ताब्यात आहे, मोगलांना शिवाजी महाराजांना मारायचं होतं, पण त्यांनी आधी आदिलशाहीवर मोहीम उघडली. का, संभाजी महाराज तिथे, संभाजी महाराज होऊ देत नाहीये. ही स्ट्रॅटेजी, त्याच्यासाठी संभाजी महाराजांना पुढे जाऊन किती बदनामी घ्यावी लागली. पण ही स्ट्रॅटेजी शिवाजी महाराज वेळेप्रसंगी अनेक वेळा राजकारणामध्ये स्वतःच्या मुलाला पुढे केलंय. येत आहे लक्षात. संभाजी महाराज मोगलांकडे होते म्हणून मोगल इकडे गेले आदिलशाहीकडे, पण मराठ्यांकडे नाही आले. त्याच वेळेला महाराज जालन्याकडे गेले. मग त्या दिलेर खानाला कळालं का जालना धोक्यात आलंय. त्याने विजापूरचा वेढा उठवला. विजापूरही वाचलं, कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं विजापूर जितक्या लवकर पडेल तितक्या लवकर मोगल आपल्याकडे वळतील. विजापूर जितकं जिवंत तितकं स्वराज्य जिवंत राहील. स्ट्रॅटेजी. शेवटपर्यंत तेच नाही धरलं. यांनी माझ्याबरोबर आधी युद्ध केलं नाही, वेळेनुसार बदलावं लागतं. त्याच वेळेला शिवाजी महाराज जालन्याला वेढा दिला. जालन्यावर वेढा दिलेला असताना दिलेर खानाचं सैन्य आलं. महाराजांना माघार घ्यावी लागली. जालना त्यांनी पूर्ण लुटलं होतं. जवळपास 1 कोटीचा खजिना त्यांना मिळाला होता. ही गोष्ट घडते जवळपास नोव्हेंबर 1679 की ज्यानंतर 6 महिन्यांनी महाराजांचा मृत्यू होतोय. म्हणजे महाराजांना ऑलरेडी थोडासा थकवा जाणवायला लागला होता. त्या याच्यामध्येही महाराज मोहिमेवर जाताय, निघताय, जिंकताय. महाराजांना दिसतंय की शत्रू सैन्य पाठलाग करताय. महाराजांना जायचं होतं रायगडावर, तत्कालीन राजधानी. आपण आता सह्याद्रीच्या पर्वत रांगेतच उभा आहे. इथून समांतर याच्यावर महाराष्ट्राच्या सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर कळसुबाई इथे समोरच आहे. मग महाराजांनी पट्टा किल्ल्याचा आश्रय घेतला. पट्टा किल्ल्याचा आश्रय घेतला. जवळपास महाराजांची तब्येत प्रकृती खालावली होती. 1 महिना जवळपास इथे विश्राम केला. म्हणून किल्ल्याला नाव पडलं विश्रामगड. हा तो ऐतिहासिक किल्ला आहे जो की जालनाच्या युद्धाचा एक भाग आहे. आणि यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ठरलेली ही शेवटची युद्ध मोहीम होती जालन्याची. आणि आज आपल्याला खरंच स्वाभिमान वाटला पाहिजे की 19 फेब्रुवारी 2022 या दिवशीची शिवजयंती आम्ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पट्टा किल्ला विश्रामगडाच्या सानिध्यात साजरी करतोय. कळलं. एकदा सर्वांनी जोरात जयघोष द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जर कदाचित कोणाचं इतिहासावर प्रेम नसेल तर वर्तमानातली एक गोष्ट सांगतो आणि आजचं सेशन कंक्लूड करतो. मागाशी मी जे सांगितलं, प्रत्येक सेनानी लढताना शिवाकाशाचे बाजीप्रभू देशपांडे असेल, त्यांना माहिती होतं मी शिवाजी म्हणून जन्माला नाही आलो तर शिवाजी म्हणून मरतोय. म्हणजे काय, मरण्याचं कारण माहिती होतं. हेच वर्तमानात 100 वर्षापूर्वी घडून गेलेल्या घटना.
आज प्रत्येकाला ती गोष्ट कदाचित माहिती असावी. अल्फ्रेड नोबल नाव ऐकलंय सगळ्यांनी, ज्यांच्या नावाने आज जगातला सर्वोच्च बहुमान पारितोषिक दिला जातो, नोबेल पारितोषिक. ऐकलंय सगळ्यांनी? बरं ते उगाच सुरू झालं का? प्रत्येक गोष्टीला सुरू व्हायला काहीतरी कारण आहे. अल्फ्रेड नोबेल, आता मी सुनी लागले, माझ्या गावामध्ये 4 सुनी लागले, माझ्या गावामध्ये 3 विकास गायधनी, असे अनेक नावांचे व्यक्ती असतात. तसेच अल्फ्रेड नोबेल आजच्या स्वीडनमधले, म्हणजे नॉर्थ युरोपमधले, त्या स्वीडन प्रांतामध्ये आजही लोकसंख्या 1 कोटीच आहे, म्हणजे आपल्या मुंबई एवढी पण नाही. तर तिथले हे अल्फ्रेड नोबल ते स्वतः इंजिनियर होते आणि काम काय करायचे, तर त्यांनी असं काही एक रसायन बनवलं होतं की जे पूल असतील, रस्ते असतील, इमारती असतील, यांचं पुनर्बांधकाम करायचं आहे. तर त्या बांधकामासाठी ती इमारत पाडणं हे थोडं जास्त टाईम कन्झ्युमिंग होतं. तर त्यांनी असं काही एक विध्वंसक स्फोटक तयार केलं होतं की ते क्षणार्धात ते पाडायचं, म्हणजे काम सोपं व्हायचं. अशाच योगायोगाने एका दुसऱ्या अल्फ्रेड नोबल नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू त्याचा झाला, बातमी त्याची छापून आली, फोटो त्याचा छापून आला, पण खालची सगळी माहिती या अल्फ्रेड नोबलची छापून आली. आणि त्याचा मथळा हेडिंगच काय होती? जगभरात असंतोषाचा जनक असलेल्या नोबल अनंतात विलीन. जगभरात अशांतता पसरवणारा व्यक्ती शांततेमध्ये विलीन. हे मी कन्व्हर्ट करून सांगतोय. आणि जिवंतपणी त्याला वाचायला मिळालं की मृत्यूनंतर माझ्याबद्दल छापून काय येणार आहे. त्या दिवशी अल्फ्रेड नोबलने ठरवलं की नाही, बदलायला पाहिजे. जर मी काहीही केलं, माझ्या मृत्यूनंतर जर हे छापून येणार असेल तर मी जगलो काय. त्या दिवशी अल्फ्रेड नोबलने ठरवलं की नाही, याच्यात बदल घडायला पाहिजे. मग जो कोणी समाजशास्त्रात चांगलं काम करेल, रसायनशास्त्रात चांगलं काम करेल, भौतिकशास्त्रात चांगलं काम करेल, अर्थशास्त्रात चांगलं काम करेल, त्याच्या पुढे जाऊन शांततेत जो चांगलं काम करेल त्याच्यासाठी म्हणून त्याचा सन्मान, त्याचा गौरव, त्याला प्रेरणा दिली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून नोबेल पारितोषिक आज जवळपास 110 वर्षांपासून जगाचा सर्वोच्च बहुमान आहे. आपल्याला जर माहिती असेल ना, आपण मेल्यानंतर काय चर्चा होणार आहे, आपण वर्तमानात हयात आहे ना चुका करणं थांबवतो. कुठूनही शिका, छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका, मावळ्यांकडून शिका किंवा नोबलकडून शिका. शेवटची गोष्ट, एक फुगेवाला किनाऱ्यावर फुगे विकत असतो आणि फुगे विकत असताना त्याला वाटलं की विक्री कमी होते, तर त्यावेळेला तो काय करायचा, फुग्यामध्ये हवा भरून ते फुगे हवेत सोडायचा. अशातच एक वर्णाने सावळी काळी असलेली मुलगी, तिला तुझ्या वर्णाबद्दल, रंगाबद्दल न्यूनगंड असतो, ती त्या फुगेवाल्याकडे जाते आणि त्याला सहज विचारते, काका सफेद रंगाचा फुगा जितका हवेत उंच जातो तितकाच उंच काळ्या रंगाचा फुगा जाईल का? प्रश्न कळाला नीट? त्याच्यावर तो फुगेवाला चांगलं उत्तर देतो. एखाद्या सुशिक्षितालाही देता येत नाही, ते भेदभाव करतात. जे अमेरिका आज एवढं पुढारलंय त्यांनी न्यूग्रॉनना किती लढा द्यावलेले सगळ्यांना माहिती आहे. तो फुगेवाला उत्तर काय देतो हे प्रत्येकाने बारकाईने ऐका, त्याच्यावर थांबायचं आपल्याला. फुगेवाला म्हणतो की बाळा, त्या फुग्याचा बाह्य रंग कोणता याच्यावर तो फुगा उंची गाठत नाही, त्या फुग्याच्या आतमध्ये काय आहे ना त्याच्यावर तो फुगा उंची गाठतो. प्रत्येकाला ह्या गोष्टीची आज जाणीव व्हायला पाहिजे. आतापर्यंत झाली नाही, देर आहे, दुरुस्त आहे. छत्रपतींना अभिप्रेत असा महाराष्ट्र, छत्रपतींना अभिप्रेत असा देश, छत्रपतींना अभिप्रेत अशी आनंद ॲग्रो केअर आपल्याला घडवायची, टिकवायची, वाढवायची, यासाठी प्रयत्न करत राहा. या ठिकाणी थांबतो. सगळ्यांनी संधी दिलं, सगळ्यांनी ऐकून घेतलं, याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की